जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी। उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून स्वागत। आपण गिरनारी गिरनारी करतोय। आपल्यापैकी किती जण जाऊन आलात गिरनारला? बऱ्यापैकी संख्या दिसायला लागली आहे। ही खरोखरच एक चांगली गोष्ट आहे की आता गिरनारवर महाराष्ट्रीयन लोकांचा ओघ वाढलेला आहे आणि तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण गुजरातमध्ये नसून महाराष्ट्रात असल्याचा भास तिकडे होतो आपल्याला, कारण बहुसंख्य महाराष्ट्रीयन त्या ठिकाणी आता जाऊ लागलेले आहेत। कारण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये दत्तभक्ती रोमारोमात भिनलेली आहे। आपण सर्वत्र जातो, पण गिरनारला पर्याय नाहीये, कारण गिरनारला ज्या चैतन्य लहरी आहेत, महाराजांनी ज्या ठिकाणी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांच्या चरणाचे ठसे ज्या ठिकाणी उमटलेले आहे ते चैतन्यमय स्थान म्हणजे गिरनार, आणि त्याला कुठलाही पर्याय नाहीये। जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर आपल्याला गिरनारचा प्रवास करायचा असेल तर सर्वांनी अत्यंत शांत चित्ताने प्रवचन ऐका। मी निश्चितच तुम्हाला गिरनारची वारी झाल्याचा भास होईल। आपापसामध्ये कुजबुजू नका। मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा, कारण मी एका वेगळ्या ट्रान्स अवस्थेमध्ये माझं हे प्रवचन नेहमी चाललेलं असतं। हा गिरनार तुम्ही पाहिलेला असेल, बरीच जण जाऊन आलात, पण तुमच्यापैकी किती जणांनी 64 योगिनींचं स्थान पाहिलेले आहे का? नाही। भरतवन, सीतावन, हनुमानधरा कोणी गेलाय? महाकालीची गुंफा, दातार पर्वत, नवनाथांचं स्थान नाही गेलात ना? फक्त तुम्ही गिरनारला जाऊन महाराजांच्या पादुकांचं दर्शन करून आला, पण ते सुद्धा अनमोल ठिकाण आहे। आता मी तुम्हाला आजूबाजूचाही इतिहास सांगतो गिरनारचा खऱ्या अर्थाने। आता गिरनार कुठे आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। आपण दूरवरून पाहिलं तर एक ऋषितुल्य पर्वत झोपलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसेल। त्याचे नाक, कान, डोळे, जटा सर्व काही तुम्ही पाहू शकता, आणि त्याच्यात दुतर्फा डोंगराच्या रांगा आहेत। डाव्या बाजूला नजर टाकली तर अवघड असा जोगिनींचा पर्वत आहे आणि त्या ठिकाणी 64 योगिनींचं स्थान आहे। तिथून पुढे जाणार रस्ता हा भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने जंगलामधून गुरुशिखरावर जातो, आणि त्या ठिकाणी गिरनार गुंफा सुद्धा त्या ठिकाणी आहे। आणि उजव्या बाजूला नजर टाकली तर दातार पर्वत आणि त्याच्या दुर्गम कड्यावर नवनाथांचं जागृत स्थान आहे। आणि गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आपण आलो की त्या ठिकाणी शंकर भगवंताचं मंदिर आणि बाजूला एक छोटंसं आयताकृती कुंड आहे, त्याला मृगी कुंड म्हणतात। ते 12 बाय 15 असं आयताकृती असणाऱ्या त्या कुंडाची खोली जेमतेम 10 ते 12 फूट खोल असेल, पण त्याची ख्याती विख्यात आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जाज्वल्य सिद्धयोगी स्नानाला येतात आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष शंकर भगवान स्नानाला येतात। ते आत उतरताना आपण पाहू शकतो, पण बाहेर येताना दिसत नाही, आणि ही अनुभूती पाहण्यासाठी तिकडे जवळजवळ 10 ते 15 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो। आता गिरनार पर्वताला मध्यभागी कल्पून संपूर्ण दऱ्याखोऱ्यातून 42 किलोमीटरची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे, आणि कार्तिक शुद्ध एकादशीला आपण या परिक्रमेला सुरुवात करतो। पहिल्या दिवशी आपण जिनाबाबांची मडी मडून स्थान आहे त्या ठिकाणी आपण जातो। जिनाबाबा म्हणजे एक जाज्वल्य सिद्धयोगी त्या ठिकाणी होऊन गेले। ते महाकालीचेही उपासक होते, आणि त्यांच्याकडून जी चिलीम अवकाश मार्गाने जायची ही दातार पर्वतावर जायची आणि तिथून गुरु दत्तात्रयांच्या शिखरावर जायची, असं एक ट्रँगल त्या ठिकाणी त्यावेळेला ठरलेलं असायचं। आणि जे हे नित्यनेमाने महाकाली मातेच्या दर्शनाला जात असायचे, एका वेळेला त्यांच्या मनामध्ये एक बंडखोर विचार निर्माण होतो की दरवेळेला मी आईच्या दर्शनाला जातो, आईने आपल्या लेकराकडे काय येऊ नये असा विचार करून ते हट्टाने खाली थांबून राहतात। इकडे महाकाली माता त्यांची व्याकुळतेने वाट पाहते, आपलं लेकरू अजून का आलेलं नाही आहे, आणि ती खाली वाट पाहत असते। शेवटी तिला राहत नाही आणि ती खाली उतरून येते, आणि ज्या ठिकाणी या मायलेकरांचं भेट झालेली आहे त्या ठिकाणी जिनाबाबांची जी मडी समाधी स्थान आहे त्याच्या बाजूलाच ती एक छोटीशी गुमटी आहे, आणि त्या ठिकाणी या मायलेकरांचं भेट झालेली आहे।
आणि असे हे जाज्वल्य सिद्धयोगी होऊन गेले आणि त्यांच्या ठिकाणी पहिल्या दिवसाचा पडाव त्या ठिकाणी होतो परिक्रमेचा. दुसऱ्या दिवशी आपण मालवेलाला जातो आणि तिथून तिसऱ्या दिवशी आपण बोरदेवीला जातो आणि चौथ्या दिवशी बॅक टू द पॅव्हिलियन गिरनार पर्वताच्या पायथ्याशी येऊन आपण आपली परिक्रमा संपन्न करतो. या परिक्रमेमध्ये जवळजवळ 15 ते 20 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. असं हे जाज्वल्य स्थान आहे गिरनार. पण आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो, पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो आणि 10,000 पायऱ्या आणि 3 डोंगर ऐकून आपली छाती धडकून जाते. पण पहिल्या पायरीवर नतमस्तक व्हायचं, मीपणाची अहंकाराची वस्त्र उतरवायची आणि महाराजांना म्हणायचं आपणच मला घेऊन जाणार आहात. आणि प्रत्येक पायरीकडे षड्रिपूचे एक एक वस्त्र उतरवत जेव्हा तुम्ही 9,999 पायऱ्या चढून परमोच्च स्थानी जेव्हा जाऊन पोहोचाल त्यावेळेला तुम्ही निर्वस्त्रावस्थेत असाल, म्हणजे दिगंबरावस्थेत असाल आणि त्याच वेळेला दत्त दिगंबराचं दर्शन तुम्हाला अभिप्रेत आहे. अन्यथा होतील त्या फक्त वाऱ्या. बरीच जण जातात, भोज्या करून येतात आणि म्हणतात महाराजांचं दर्शन आम्हाला घडलेलं नाही. जोपर्यंत तुमच्या अंतरात्मामध्ये असलेला षड्रिपूंचा कचरा जाणार नाही तोपर्यंत ईश्वर त्या ठिकाणी वास करणार नाही. त्या ठिकाणी मीपणाला अहंकाराला कुठेही थारा नाहीये. एखादा तरुण म्हणेल मी हा म्हणता गिरनार पादाक्रांत करेन, तर अशा महाभागांना 500,000 पायऱ्यांवरून महाराजांनी परतवून लावलेलं पाहिलेलं आहे. पण एखादी वृद्ध स्त्री दत्तनामाच्या गजरामध्ये केव्हा गिरनार पर्वत चढून जाईल हे तिलाही कळत नाही. हीच तर खरी महाराजांची त्या ठिकाणी लीला आहे. तिकडे मीपणाला अहंकाराला कुठेही थारा नाहीये. आता गिरनार पर्वत चढायला आपण सुरुवात करूया. 2,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर राजा भर्तृहरी आणि राजा गोपीचंद या दोघा चिरंजीवी सिद्धयोगांची त्या ठिकाणी तपभूमी आहे. आणि तिथून पुढे गेल्यानंतर 4,000 पायऱ्यांवर नेमिनाथ भगवान म्हणजे जैन तीर्थंकर आणि श्रीकृष्ण भगवंताचे चुलत भाऊ यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. आणि पहिल्या डोंगराच्या टोकावर जेव्हा आपण जातो तेव्हा जागृत असं अंबाजीचं स्थान आहे. अंबाजी म्हणजे पार्वती माता आणि गिरनार पर्वताची बहीण आपल्या भावाच्या रक्षणार्थ तिथे वसलेली आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी ते एक शक्तिपीठ आहे. अंबाजीपासून आपण समोर नजर टाकली तर तुम्हाला 2 डोंगराचे 2 सुळके तुमच्या नजरेच्या समोर येतात. पहिलं आहे गोरक्षनाथांचं शिखर, ज्याची उंची 3,666 फूट आहे. ही सर्वात उंच शिखर आहे, गोरक्षनाथांचं शिखर आहे. आणि त्याच्या पुढे दिसणारं गुरुशिखर, याची उंची आहे 3,630 फूट. आणि गुरुशिखरावरून समोर नजर टाकली का 3 डोंगर तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतात आणि 3 डोंगरांवर 3 देवी विराजमान आहेत. एका बाजूला महाकाली बसली आहे, मध्ये रेणुका आणि तिच्या बाजूला अनुसूया आहे. आणि खाली नजर टाकली तर त्या ठिकाणी कमंडलू कुंड दिसतं. जेव्हा दत्तप्रभू त्या ठिकाणी तपश्चर्येमध्ये मग्न होते आणि खाली दुष्काळ पडलेले आहे, प्रजेचे हाल चाललेले आहेत, अशा वेळेला अनुसूया माता त्यांना जागृत अवस्थेत आणते आणि त्यांनी आपल्या हातातलं कमंडलू ज्या ठिकाणी फेकलेले आहे त्या ठिकाणून साक्षात गंगा उतरलेली आहे आणि ते कमंडलू तीर्थ आणि त्याच्या बाजूला दिसणारी धुनी ही दत्तप्रभूंनी स्वतः प्रज्वलित केलेली ती धुनी आहे. आणि त्या धुनीचं वैशिष्ट्य म्हणजे दर सोमवारी ती धुनी उघडली जाते. आतमध्ये असलेली विभूती बाहेर काढतात आणि आतमध्ये जळजळते निखारे तुम्हाला दिसतात. आतमध्ये पिंपळाचे मोठे मोठे ओंडके आपण टाकतो आणि ते ओंडके टाकल्यानंतर महाराजांना आमंत्रित केलं जातं की हे प्रभू आता आपण अग्नी स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रगट व्हा. आणि निमिषार्धामध्ये होळीसारखी प्रज्वलित होणारी ही धुनी ही महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देऊन जाते. ही धुनी ही सकाळी साधारण मला माझ्या माहितीप्रमाणे काही वेळेला त्यांची वेळ बदलते पण साधारण 9, 9:30 पर्यंत ही उघडली जाते आणि 11, 11:30 पर्यंत त्या धुनीचं दर्शन तुम्हाला घेता येतं. एखाद्या सोमवारी जर पहाटे तुम्ही गेलात किंवा एखादा रविवारी रात्री पौर्णिमा वगैरे असेल तर रात्री मंदिरही उघडं असतं, तेव्हा रात्रीचे जरी तुम्ही गेलात आणि सकाळी गुरुशिखरावर दर्शन घेऊन जर खाली उतरलात तर तुम्हाला धुनीचं दर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि धुनीपासून पुढे जाणारा रस्ता आहे, हा कच्चा रस्ता, हा महाकाली गुंफेकडे जातो आणि तो अवघड असा रस्ता आहे कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या वगैरे नाही आहेत. गुरुशिखरापर्यंत आणि दत्तधुनी आश्रमापर्यंत या पायऱ्यांचा रस्ता आहे. असा हा गिरनारचा प्रवास आहे.
पण या गिरनारच्या प्रवासाकडे मी कसा वळलो, तत्पूर्वी मी दत्तभक्तीकडे कसा वळलो. माझा जन्म झालेला आहे चौल या गावी. चौल म्हणजे अलिबाग पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. पूर्वीची चौल चंपावती नगरी, 360 मंदिर आणि तेवढ्याच पोखरणी, यामुळे या स्थानाला दुसरी काशी म्हणूनही संबोधलं जातं. तिकडे माझा जन्म झालेला आहे. तरी माझं संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झालेलं आहे. शालेय जीवनामध्ये माझ्या काही मित्रांनी गुरु केले, माझ्या मागेही लागले, तुम्ही गुरु कर, गुरुशिवाय मार्ग नाही. मनाला ते पटत होतं, पण दत्तप्रभूंच्या नजरेसमोर कोणी येत नव्हतं. अशा वेळेला एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि महाराजांना म्हणालो की आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा, आपल्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा गुरु शिष्यांचा प्रवास सुरू आहे. मनुष्य स्वभाव कळत न कळत आपल्यातून चुका करतात. चुका घडल्या की सक्षम गुरु हातामध्ये दंड धरून तुम्हाला चोपून काढतात. तसा मार मी माझ्या पाठीवर उठलेला आहे, पण त्याच्या वेदना मात्र महाराजांच्या अंतःकरणावर उमटलेल्या आहेत आणि आईच्या मायेने त्यांनी पुन्हा जवळ केलेलं आहे. आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी मिळतं ती गुरुमाऊली, म्हणून आपण गुरुला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. आणि असे सक्षम गुरु जीवनामध्ये मिळाले आणि माझ्या जीवनाचा इतिहास बदलून गेला. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि एशियातल्या लिडिंग कंपनीमध्ये रिसर्च सेक्शनला जॉब मिळाला. IIT UTCT सारख्या ठिकाणी ज्ञानार्जन प्राप्त करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या बळावर त्याच कंपनीमध्ये मी टेक्निकल डायरेक्टर झालो. पुढे मनामध्ये विचार निर्माण झाला काय, जे आज चौलच्या भूमीमध्ये आपला जन्म झालाय तिकडे आपला काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा, म्हणून शिवम पॉलिमर नावाची फॅक्टरी ही दत्त जयंतीच्या दिवशी सुरू केली. फॅक्टरीला अभूतपूर्व असं यश येऊ लागलं. हातामध्ये मार्केटिंग होतं, ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं आणि प्रयत्नवादी होतं. त्याच्या बळावर कंपनीला चांगले दिवस आले. दिल्ली, अमृतसर, होशियारपूर, बटाला, अमृतसर या ठिकाणी, हैदराबाद, गुजरात सर्वत्र कंपनीचं मटेरियल जाऊ लागलं आणि एका कंपनीतून मटेरियल सप्लाय करायला मी असमर्थ होतो. म्हणून वाशी, तारापूर, वाडा अशा 3-3 ठिकाणी मी फॅक्टरी भाड्याने घेऊन चालू लागलो आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचलो. जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा नॅचरली तुमच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होतो. तसा तो वर्षाव माझ्यावर होत गेला आणि स्तुती अहंकाराची जननी. कुठेतरी त्या अहंकाराला बीजारोपण होत गेला, तो अहंकार वाढीस लागला आणि अहंकार वाढीस लागल्यावर सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूने केलेलं आहे. आणि अवकाशात भरारी मारणारं माझं विमान निमिषार्धात जमीन दोसरलं. चारी बाजूला फसवणूक झाली, चारी बाजूला संकट घोंगावू लागली. समोर करोडो रुपयांची फॅक्टरी आहे पण खिशात पैसा नाही, अशी दारिद्र्यावस्था निमिषार्धात निर्माण झाली. आणि काल परवापर्यंत माझ्यावर जे स्तुती सुमनाचा वर्षाव करीत होते ते माझे मित्र, माझे नातेवाईक माझ्याकडे तोंड फिरवू लागले. प्रत्येकाला हीच विवंचना होती की हा भिकारी आपल्याकडे काही याचना तर करणार नाही. पण अशा वेळेला मला साथ दिली ते माझ्या गुरु दत्तात्रयांनी आणि त्यांनी गाणगापूरला जाण्याचे संकेत दिले. पहिल्या वारीला, गाणगापूरच्या वारीला जाण्यासाठी मी निघालो. सोलापूरपर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे आणि पुढील प्रवासासाठी मी वेरावळ बसमध्ये बसलोय. प्रवासासाठी मी जे माझ्याबरोबर एक सहप्रवासी होते, एक दादर स्वामी भक्त, त्यांना मी विचारलं मला पुढे गाणगापूरला जायचं आहे, पुढला मार्ग सांगा. ते म्हणाले अवश्य सांगतो, पण आज गुरुवार आहे, तुम्ही कधी स्वामींच्या मठामध्ये गेलात का अक्कलकोटला? म्हटलं नाही, मी प्रथमच या भागात येतोय. तर आज तुम्ही माझ्याबरोबर अक्कलकोटला चला, स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींची पालखी मठातून निघेल, ती पालखी तुम्हाला मिळेल आणि उद्या तुम्हाला याच ठिकाणी मी बसमध्ये बसून देईन, जी बस तुम्हाला गाणगापूरला नेऊन सोडेल. त्याप्रमाणे मी प्रथम अक्कलकोटला गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या सुमारास स्वामींच्या मठातून पालखी घेऊन काही मंडळी बाहेर येत होती. आम्ही सर्वजण बाहेरच्या रिंगणामध्ये उभे होतो. मनामध्ये विचार तळून गेले की ती भाग्यवान लोक आहेत ज्यांना स्वामींची पालखी वाहण्याचा भाग्य लाभलेलं आहे आणि आपण अभागी असे दूर उभे आहोत. अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल स्वामींनी टिपले आणि पालखी वाहणाऱ्या ब्राह्मणाचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी मला बोलावून घेतलं, म्हणे पालखी व्हायचं नाही, ही घ्या पालखी. स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना. स्वामींची पालखी वाहता वाहता स्वामींनी माझा भार केव्हा हलका केला तेही कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी गाणगापूरला जाऊन पोहोचलो. संगमावर गेलो आणि संगमावर पाण्यामध्ये डुबकी मारली आणि आजूबाजूला वावरणारे संन्यासी पाहून अचंबित झालो. मला वाटलं मला झालेला भास असेल. पुन्हा बाहेर आलो, पुन्हा डुबकी मारली, ते संन्यासी आले ना.
म्हटलं हे गाणगापूर काहीतरी विलक्षण दिसते. मी पुढल्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो. पुढल्या पौर्णिमेला मी मंदिराच्या समोर असणाऱ्या भीमभटांच्या घरी पहिल्या मजल्यावर उतरलो होतो. माझ्या बाजूच्या रूममध्ये काही मंडळी उतरली होती, जी पुणेकर होते, ते निश्चित नेमाने गाणगापूरला पौर्णिमेसाठी येत होती. तो 10-12 जणांचा ग्रुप होता आणि त्यांच्या समोर एक काका म्हणून वयस्कर ग्रस्त होते. त्या काकांना मी विनंती केली, काका उद्या पहाटे जर तुम्ही संगमा स्नानाला जाणार असलात तर कृपा करून मला उठवा आणि मी तुमच्याबरोबर स्नानाला येईन. ते म्हणाले अवश्य उठवतो. मी माझ्या रूममध्ये झोपी गेलो, ते त्यांच्या रूममध्ये झोपले होते. पहाटेच्या सुमारास दरवाजा ठोठावला गेला. डोक्यावर आडवी टोपी घातलेले काका समोर उभे होते आणि मला विचारता येताना स्नानाला. मी माझी स्नानाची तयारी केली आणि त्यांच्या समोर उठून बाहेर निघालो. त्यांना विचारलं तुमच्याबरोबरची बाकीची मंडळी कुठे आहेत? ते म्हणे ते सगळेजण झोपले आहेत, मागावून येतील, आपण पुढे जाऊया. आम्ही दोघंही संगमा स्नानाला गेलो, पाण्यामध्ये उतरलो आणि आजूबाजूचा परिसरात सुगंधाने न्हावून निघाला होता. स्नान उरकून आम्ही मंदिराच्या दिशेने येऊ लागलो. काका म्हणाले तुम्ही तुमच्या पूजेची तयारी करून या. म्हटलं आपण कुठे जाताय? मी मंदिरात जाऊन बसलोय. आणि ते मंदिराच्या दिशेने निघून गेले. मी माझ्या रूमवर आलो, पूजेचं साहित्य जमा करीत होतो. पुनश्च दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा उघडला, पाहतो तर समोर काका आणि 10-12 जण उभे होते आणि काका मला विचारतायत आज आम्हाला उठायला उशीर झालेला आहे, आम्ही आता स्नानाला चाललोय, आपण येणार का? मी अचंबित झालो. मी कोणत्या काकांबरोबर स्नान उरकून आलो. प्रत्येक पौर्णिमेला एक वेगळी अनुभूती येऊ लागली. अशा 5 पौर्णिमा तिकडे संपन्न झाल्या आणि 6वी पौर्णिमा गुरुपौर्णिमा. प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण. त्या दिवशी आपल्या गुरुच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची, गुरुदक्षिणा ठेवून पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असा प्रघात. पण गाणगापूरला आपण महाराजांच्या चरण पादुकांवर नतमस्तक होऊ शकणार नाही ही खंत मनामध्ये होती. आणि अशा द्विधा मनस्थितीत असताना 4 दिवसांवर पौर्णिमा ठेपली आणि पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला. दृष्टांतामध्ये मला सांगितलं गेलं की गिरनारला आहे म्हणून, पण त्यावेळेला गिरनार कुठे आहे किंवा काय याविषयी मी अनभित नव्हतो. सकाळी लवकर उठलो आणि दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो. मठातून बाहेर पडत असताना बाहेरच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, त्याच्यावर एक छोटं पुस्तक होतं, गिरनार दर्शन. हरी दहातोंडे नावांचे भांडुपला राहणारे गृहस्थ ज्यांनी दरवर्षी याच्याप्रमाणे 21 गिरनारच्या वाऱ्या केलेल्या होत्या, त्याचा संक्षिप्त वृत्तांत मी वाचून काढला. त्यांना फोन केला, म्हटलं मला गिरनारला जायचंय, कृपा करून मार्ग सांगा. ते म्हणाले अवश्य सांगतो, पण हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तिकडे जाण्याचा साहस करू नका. तिकडे मुसळधार वारा, वादळ, पाऊस असतो, निसर्ग झालेलं असतं, वृक्ष उन्मळून पडतात, कडे पडतात आणि अशा याच्यामध्ये तुम्ही तिकडे जाण्याचं साहस करू नका. तुम्हाला जायचंच असेल तर नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीमध्ये जा, आणि दिवाळी नंतरचा कालावधी तिकडे जाण्यासाठी योग्य आहे, तोपर्यंत प्रतीक्षा करा. म्हटलं आपण कृपा करून मार्ग सांगा. त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरनारच्या पहिल्या वारीवर जाण्यासाठी निघालो. राजकोट पर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केला आहे आणि पुढील प्रवासासाठी वेरावळ बसमध्ये बसलोय आणि सहप्रवासी होते मुंबईकर जैन. त्यांनी मला विचारलं कहाँ जा रहे? बोला गिरनार जा रहे हो. गिरनार पे कहाँ जाओगे? बोले गुरु दत्तात्रेय. बोला ये बहुत ही कठिन यात्रा है, 10,000 पगथियाँ चढ़ना है. हमारा नेमिनाथ भगवान 4,000 पगथियाँ पे, फिर भी हम लोगों को तकलीफ होती है, आपको तो पहुँचते पहुँचते रात हो जाएगी. इससे बेटर है आप कल सुबह गिरनार चढ़िए. अभी आप वेरावल बस में बैठे हैं तो क्यों ना वेरावल जाते हैं और वहाँ से 7 किलोमीटर डिस्टेंस पे सोमनाथ बाबा का मंदिर है, उनका दर्शन कीजिए. फिर से 100 किलोमीटर पीछे आइए और कल सुबह गिरनार चढ़िए. त्याप्रमाणे मी प्रथम सोमनाथाला गेलो आणि जेव्हा मी गिरनारच्या पायथ्याशी आलो तेव्हा रात्र झालेली होती आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये न्हावून निघालेला गिरनार पर्वत पाहिला. मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला की याच पर्वतावर कुठेतरी माझे गुरु दत्तात्रेय आहेत आणि उद्या मला त्यांचं दर्शन घडणार आहे. आणि या मनस्थितीत रात्री झोप लागणं शक्य नव्हती. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मला जाणवलं की मला चालणं अशक्य आहे. प्रत्येक पायरीकडे वेदना वाढत होती. चौलला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो तेव्हा माझ्या पायाच्या खोटेला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोट सुजली होती आणि प्रवासादरम्यान याच्या वेदना वाढल्या होत्या. अत्यंत मुश्किलीने मी 500 पायऱ्या चढून गेलो. नंतर मेंदूपर्यंत कळा जाऊ लागल्या. असहाय्य होऊन मी खाली बसलोय. मी आणि माझे गुरु दत्तात्रेय यांच्यामध्ये 9,500 पायऱ्यांचं अंतर होतं आणि मी एक पाऊल
पाऊलही पुढे टाकू शकत नव्हतो. मनामध्ये विचार तळून गेले, आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी जर माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकत नसेल तर या देहाला काही किंमत नाही. त्यापेक्षा याच पायरीवर डोकावून प्राण द्यावा अशी मानसिकता तयार झाली. आणि ज्या क्षणी माझी मानसिकता तयार झाली, माझ्या पाठीवर ताप पडले. एक वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते. त्यांनी पाहिला हा माणूस रडते. बोला क्या हो गया, क्यों रो रहे? बोला बहुत दर्द हो रहा है, मुझे गुरु दत्तात्रेय जाना है, 9,500 पगथिया चढ़ना है, लेकिन मेरे से एक कदम भी आगे नहीं चला जा सकता है. ते मंदपणे हसले आणि म्हणाले, जिसके दिल में श्रद्धा भक्ति और दृढ़ता है उसको दर्द क्या चीज है? मैं बूढ़ा इंसान है, मैं चल सकता हूं तो तुम क्यों नहीं चलोगे? असं म्हणून त्यांनी जबरदस्तीने दंडाला धरून मला उठून उभं केलं. त्यांच्या समवेत मी चालू लागलो. ते पाजत असलेले बोधामृत मला पाजत होतो. हे वृक्ष बघ कसे, त्यांना तुम्ही पाणी द्या, खत द्या किंवा देऊ नका, ते तुम्हाला फळं फुलं देत असतात. ते उन्मळून पडले तरी सर्वतोपरी आपण त्यांचा वापर करतो. ते स्वतः उन्हामध्ये तापत असतात पण तुम्हाला सावली देतात. असं त्यागी समर्पित जीवन जग असा संदेश त्यांनी मला दिला. थोड्याच वेळात मी अचंबित झालो. माझ्या पायातील वेद्या इतिहास जमा झालेल्या होत्या आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास आम्ही केव्हा संपवला तेही कळलंच नाही. अंबाजी पासून मी पुढे जाऊ लागलो तेव्हा मात्र त्यांनी मला अटकलं. म्हणाले की बेटा ये आदि माया शक्ति है, माँ का आशीर्वाद लो और माँ से शक्ति लेके आगे जाओ. बोला आप कहाँ जा रहे हैं? मैं गुरु शिखर पे जाके बैठा हूं. आणि ते धुक्यामध्ये विरून गेले. याचा अर्थ असा होता की 5-6 फूट अंतरावर असलेल्या धुक्यांच्या चादरीच्या पलीकडे असणारं गुरु शिखर किंवा गोरक्षनाथांचं शिखर काही दृष्टिक्षेपात येत नव्हतं. मी आईचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाठोपाठ निघालो. गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि आयुष्यात प्रथमच जेव्हा मी गुरु शिखरावर पाय ठेवला, समोर महाराजांचे चरण कमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. त्या चरणावर मी साष्टांग दंडवत घातला. माझ्या नेत्रातून ओघळणाऱ्या अश्रूंचा अभिषेक आम्ही माझ्या गुरु दत्तात्रयांना केला. कित्येक क्षण मी भानावर नव्हतो. भानावर आल्यावर मला येणारी मोडकी तोडकी स्तोत्र म्हणत मी तिकडे अभिषेक पूजा संपन्न केली. चरण पादुकांच्या दोन्ही बाजूला 2 संन्यासी पुजारी बसलेले होते. त्यांना मी विचारले, इथे असे वृद्धग्रस्त आले होते, ते कुठे गेले? बोला ऐसा कोई इधर आया नहीं. बोला दूसरा कोई रास्ता है क्या? बोला यही एक रास्ता ऊपर आता है, ऊपर से नीचे जाता है. मला वाटलं ते खाली कुठेतरी थांबले असतील असा विचार करून मी निवांत राहिलो. पूजा अर्चा सेवा करीत होतो आणि जेव्हा चरण पादुकांसमोर मी ध्यानावस्थेत बसलो तेव्हा त्याच चरणावर बसलेले ते वृद्धग्रस्त मला दिसले आणि पुनर्वारीचा आदेश झाला. मी दुसऱ्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो. दुसऱ्या पौर्णिमेला मंदिराच्या पायथ्याशी गिरनार पर्वताच्या पायथ्याशी एका धर्मशाळेचा आश्रय घेतला. पहाटे लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि 3 तासाच्या आतमध्ये मी गुरु शिखर गाठलं. गुरु शिखरावर ते दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्या दिवशी तिकडेच वास्तव्याला राहण्याचा मनोदय होता म्हणून मी त्या ठिकाणी पूजा अर्चा सेवा करीत राहिलो. आणि चरण पादुकांसमोर जेव्हा मी ध्यानावस्थेत बसलो होतो तेव्हा दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरु शिखरावर येऊन बस. मी त्या पुजाऱ्यांना म्हटलं, रात को मुझे गुरु शिखर पे आके बैठना है. ते म्हणाले, दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, त्यांना त्रास होईल अशी कोणती अनुचित घटना आम्ही करत नाही आणि कोणाला करू देत नाही. मी अति आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, हमारे हाथ में तो कुछ नहीं है, हम लोग शाम को 7 बजे दत्तधुनी आश्रम में जाएंगे, उधर जो महंत है उनको आप पूछिए, उन्होंने आपको अनुज्ञा दी तो आप ऊपर आके बैठ सकते हैं. संध्याकाळी 7च्या सुमारास मी दत्तधुनी आश्रमामध्ये जाऊन पोहोचलो. तिकडे उग्र चेहऱ्याचे स्वामीजी बसले होते. त्यांना मी विचारलं की स्वामीजी, रात में मुझे गुरु शिखर पे जाके बैठना है. त्यांनी मला नखशिकांत न्यायालय विचारलं, कहाँ से आ गए? बोला बम्बई से. तो यहाँ प्रसाद भोजन ले लो, विश्राम करो और कल बम्बई निकल जाओ. मी निरुत्साही झालो तरी धीर करून म्हणालो, दत्तप्रभू का आदेश आहे. मग मात्र ते गंभीर झाले आणि 5 मिनिटांनी म्हणाले, जैसे प्रभू की इच्छा, प्रसाद भोजन लेके निघलो. रात्री 9-9:30च्या सुमारास दत्तधुनी आश्रमामधून मी गुरु शिखरावर जायला निघालो खरा, पण हे 9-9:30 म्हटल्यावर आता बघा आपलं प्रवचनच 9:30 नंतर चालू आहे. इथे कधीही काही वाटत नाही, पण हे गिरनारचं जंगल आहे आणि त्यावेळेला तिकडे लाईट वगैरे, रस्त्यालाही लाईट नव्हते आणि त्या जंगल म्हणजे वाघ सिंहाचं नंदनवन त्या ठिकाणी.
आणि अशी प्रतिकूल परिस्थिती, आणि मी त्या ठिकाणी 9-9:30 वाजता तिथून निघालो. पण गुरुशिखरावर परिस्थिती त्यावेळेला कशी होती, तर गुरुशिखरावर कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, छप्पर नव्हतं, मूर्ती नव्हती, लाईट नव्हते, बाजूबाजूला कठडेही नव्हते. तर काय होतं, चरण पादुका आणि त्यांच्यासमोर दाटीवाटीने 5-6 माणसं बसू शकतील एवढीच जागा. जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडांचा कडेकपऱ्यांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं, दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती यायचं. वरती आल्यानंतर गणेशाची आणि मारुतीची मूर्ती आणि मध्ये असणारी भली मोठी घंटा, इकडून वरती येऊन आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करायची. वरती कुठलेही छप्पर नव्हतं. पावसाळ्याच्या दिवसात तिकडे लहान मोठ्या सरी नेहमी पडत असायच्या, ज्या योगे गुरुशिखर हे नेहमी चिंब भिजलेल्या अवस्थेत असायचं. आणि 3,500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण, त्यामुळे वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस, आणि रात्रीच्या सुमारास हेच वारे द्विगुणित वेगाने वाहत असायचे. जर तुमचा तोल गेला तर पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला दऱ्या, आणि ह्या दऱ्या तुम्हाला स्वाहा म्हणून गिळंकृत करायला तयार, अशी प्रतिकूल परिस्थिती. अशा ह्याच्यामध्ये मी दत्तधुनी आश्रमामधून वरती जायला निघालो करा, पण थोड्याच वेळात आलेल्या पावसाच्या सरीने मी चिंब भिजून गेलो, आणि त्याच्या जोडीला येणाऱ्या वाऱ्यामुळे माझं सर्व शरीर थंडीने कापत होतं. कसंबसं मी अर्ध अंतर पार केलं असेल, आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला. मन भीतीने गोठून गेलं, पाय थरथरू लागले, काय करावं ते कळेना. अशा वेळेला महाराजांचं नामस्मरण करत मी मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं, आणि जसं मी पाऊल पुढे टाकलं तो सिंह दरीत उतरून निघून गेला. आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉईंट ठरला. गुरुशिखर गाठलं खरं, पण तिकडे बसून पूजा अर्चा करणं अत्यंत अशक्य होतं, कारण वरून पावसाच्या सरी पडतायत, त्याच्या जोडीला वारा, सर्व शरीर थंडीने कापत होतं. कित्येक क्षण मी तिकडे नेटाने बसण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी पळपुट मन मोडू लागलं. गुरुच्या आज्ञेने वरती आलेल्या सदा मुकाट खाली उतर, दत्तधुनी आश्रमामध्ये जा, ओली वस्त्र बदल, शेकोटीचे ऊब घे आणि स्वतःला पांघरुणात झोकून दे. पण अंतःकरणात दडलेल्या त्या वेड्यापर्यंत उचल खाल्ली. ते वेडं मन म्हणू लागलं, स्वतःला गुरुभक्त म्हणत असतो, कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी इथून पलायन करायचं नाही, अगदी थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल, पण इथून हलायचं नाही, अशी दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली, तेव्हा त्या दृढतेमुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती ही शरीराला प्रदान केली गेली. आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो, आणि ब्रह्ममुहूर्तावर तिथेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली, आणि जशी धार चरण पादुकांवर धरली, त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली, आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं. पावसाळ्याचे दिवस होते, आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आता जी मंडळी, तुम्ही कधी रात्रीचे गेला असाल मला कल्पना नाही, पण पावसाळ्यात जर रात्रीचे गेला तर तिकडे प्रचंड वाराचा झोत असतो. आणि अंबाजीपासून गोरक्षनाथांपर्यंत प्रवास हा नेहमीच खडतर असायचा, कारण दोन्ही बाजूला दऱ्या आहेत. त्या दरा आणि एवढा ट्रिमेंडस वारा असतो की जणू काय तुम्हाला उचलून फेकेल. बरीच जणं रात्रीचे त्या ठिकाणी प्रतीक्षा करतात, सकाळी वाऱ्याचा जोर कमी झाला की मग पुढे प्रवास करतात. असाच माझा काहीसा प्रवास चालू होता, आणि प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्याच्या जोडीला विजेचं तांडव नृत्य होतं. मी अंबाजीपासून पुढे निघालो, एक पाऊल मी पुढे टाकलं की वारा मला 4 पावलं मागे फेकत होता. आणि अशा ह्याच्यामध्ये मी पुढे जायचा प्रयत्न करत असताना विजेच्या प्रकाशामध्ये मी पाहिलं, दरीतून एक छाया वरती येताना पाहून मी अचंबित झालो. म्हटलं इथे सरळ रस्त्याने आपल्याला चालणं अशक्य, आणि एवढा जीव डोक्यात टाकून कोण वरती येत आहे. कुतूहलापुढे मी तिकडेच थांबून राहिलो. थोड्याच वेळात हातात काठी टेकत एक वृद्ध स्त्री वरती आली. त्यांना पाहून मी त्यांच्याशी हिंदीतून बोलतो, आणि त्या माझ्याशी गुजरातीतून बोलत होत्या. मी त्यांना विचारलं, या ठिकाणी तुम्ही एवढा जीव डोक्यात टाकून एवढ्या रात्रीचे कसे काय वरती आलात? ते म्हणे, मला याची सवय आहे, मी इथेच राहते. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. मग आम्ही दोघंही चालू लागलो.
पण त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस होलपटतोय. ते पाहिल्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली काठी आमच्या दोघांच्या मध्ये धरली आणि म्हणाले की बेटा इसे पकड लो. आणि जशी मी ती काठी पकडली त्या स्वतःबरोबर मलाही सहजगत्या खेचून पुढे नेऊ लागल्या. हे पाहिल्यावर मला त्यांच्यामध्ये असलेल्या त्या दैवी शक्तीची चुणूक त्या ठिकाणी अनुभवायला मिळाली. आम्ही वार्तालाप करत पुढे जात असताना त्यांनी सांगितले की त्यांचे गुरु शिखरावर येणार आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी ही माऊली वरती चाललेली आहे. मध्ये आम्ही गोरक्षनाथांच्या शिखरावर गेलो, तिकडे दर्शन घेतलं आणि जेव्हा गुरुशिखरावर पोहोचलो तेव्हा गुरुशिखरावर पावसाची संततधार पडत होती चरण पादुकांवर. मूर्ती तर नव्हतीच आणि त्यांच्यावरून ओघळणाऱ्या पाण्यामध्ये स्नान करतच आम्ही वरती बसलो. आता तुम्ही या ठिकाणी गेला असाल कधी नृसिंहवाडीला, दक्षिण द्वार उघडतात, पाऊस पडल्यावर दुसऱ्या बाजूला आपण स्नानासाठी धावतो. इथे तर चरण पादुकांवर जलाभिषेक होत होता आणि त्याच्यामध्ये स्नान करीत आम्ही चरण पादुकांच्या समोरच बैठक मारली. ही माऊली माझ्या बाजूलाच बसली, चरण पादुकांच्या समोर मी बसलोय, माझ्या बाजूला ती माऊली बसली आणि बसल्या बसल्या त्या ध्यानावस्थेत गेला. माझं मात्र ध्यान लागत नव्हतं कारण वरून प्रचंड पाऊस पडत होता आणि थंडी वाजत होती. हळूहळू मी सुद्धा ध्यानावस्थेत गेलो आणि कालांतराने जसा ब्रह्ममुहूर्त जवळ येऊ लागला आणि खडावांच्या पावलांचे आवाज जवळ ऐकू येऊ लागले, त्याबरोबर ती माऊली तत्परतेने उठून उभी राहिली. त्यावेळेपर्यंत पाऊस थोडासा थांबलेला आहे, मंदसा चंद्रप्रकाश तिकडे पडलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये पाहिलं की उंचेपुरे गौरवर्णीय बैरागी टाईप साधू त्या ठिकाणी आलेले आहेत. जटाभार आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत आणि ते बाजूला येऊन उभे राहिल्याबरोबर त्या माऊलीने त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि मलाही खुणे सांगितलं की तुम्ही त्यांना वंदन कर. आणि जसं मी खाली वाकून त्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं, संपूर्ण शरीरभर चैतन्याच्या लहरी प्रवाहित झाल्या आणि त्याच्यामध्ये मी असा काही काळ वाहून गेलो की मला वेळ काळ कशाचंही भान राहिलं नाही. मी महत्प्रयासाने उठून बाजूला झालो. नंतर मी ब्रह्ममुहूर्त जवळ आलेला होता, सातत्याने ब्रह्ममुहूर्तावर महाराजांनी माझ्याकडून तिकडे अभिषेक पूजा करून घेतलेली होती. म्हणून सोमनाथहून आणलेल्या गंगाजळ, गुलाबजळ, अत्तर सर्व घेऊन मी अभिषेकाची तयारी केली. त्या तांब्यामध्ये मी सर्व अभिषेकाचं जल तयार केलं आणि अनपेक्षितपणे त्या माऊलीने मी तयार केलेलं जल हे त्यांच्या गुरूंच्या अभिषेकासाठी मागितलं आणि माझ्या मनामध्ये बंडखोर विचार निर्माण झाला, हे माझ्या गुरूंच्या पाद्यपूजेसाठी तयार केलेलं जल मी यांच्या गुरूंच्या पाद्यपूजेसाठी का द्यावं. माझ्या मनातले विचार जणू ओळखून ती माऊली म्हणाली, बेटा दिल में साशंकता मत रख, जो गुरु को समर्पित होता है परम गुरु तक पहुंच जाता है, तो निश्चिंत होके मेरे साथ तू भी इसमें शरीक हो जाओ. आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा केली आणि नंतर मग पाद्यपूजा झाल्यानंतर त्या माऊलीने त्यांना वंदन केलं, मी त्यांना वंदन केलं आणि त्याच वेळेला माझं लक्ष त्या माऊलीच्या चेहऱ्याकडे गेलं. एक वेगळं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसित झालेलं दिसत होतं. आज आईच्या काठीने मला आधार दिलेला होता. कृतज्ञता म्हणून मी खाली वाकलो आणि त्यांच्या चरणावर मस्तक टेकवलं. त्याबरोबर त्या माऊलीने मला उठून जवळ घेतलं आणि प्रेमभराने थोपटलं आणि आशीर्वाद दिला. गुरु शिष्य दोघांचाही आशीर्वाद घेऊन ते दोघेही खाली उतरले. मी पुन्हा गंगाजळ, गुलाबजळ सर्व तयार केलं आणि सागर संगीत महाराजांची अभिषेक पूजा संपन्न केली. आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलोय आणि अभिषेक झाल्यानंतर आणि ध्यानावस्थेत मला दाखवलं गेलं की त्या ठिकाणी आलेली ती वृद्ध स्त्री आणि ते तिचे गुरु हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तात्रय भगवान आणि अनघालक्ष्मी त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचं दर्शन मला त्या ठिकाणी घडलेलं होतं. तर तुम्हाला मी दातार पर्वत म्हणालो. दातार पर्वतावर नवनाथांचं स्थान आहे, तिकडे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि अक्षरशः तिथून आपला शिखर चढताना, गिरिराजचा डोंगर चढताना उजव्या बाजूला तुम्हाला दातार पर्वत दिसतो. सफेद रंगाची जी बिल्डिंग दिसते आणि वरती पाहिलं तर एक फ्लॅग लावलेला आहे, झेंडा, तिकडे नवनाथांचं स्थान आहे. पण काही वेळेला तिकडे तुम्ही भरकटल्यासारखे फिरवलं जातं. त्यांची इच्छा असल्याशिवाय आपण तिकडे जाऊ शकत नाही.
मी विचार केला होता की एखाद्या पहाटे लवकर निघायचं आणि दातार पर्वतावर जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं, नवनाथांचं दर्शन घ्यायचं आणि उतरून पुन्हा संध्याकाळी आपलं गिरनार पर्वत चढायचा. आणि त्या हेतूने मी तिकडे जायला निघालो आणि पहाटे लवकर निघालो होतो. अंधकारामध्येच मी तिकडे पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि दिवस छोटे असल्यामुळे त्या ठिकाणी अंधकार होता आणि माझा प्रवास चालू होता. मी माझ्या तंद्रीतच मी चालत होतो. चालता चालता एकाएकी माझे पावलं थबकली, कारण मी समोरचं दृश्य पाहून मी अवाक झालो होतो. एक वाघ तिकडे समोरच बसलेला आहे आणि त्याच्याभोवती एक वाघीण प्रदक्षिणा घातल्यासारखी फिरत होती. त्याबरोबर मी एकदम भयकंपित झालो आणि आजूबाजूला आडोसा शोधू लागलो. बाजूला चहाची टपरी होती, त्या चहाच्या टपरीचा मी आसरा घेतला. त्या टपरीचा दरवाजा म्हणजे नुसतं प्लॅस्टिक तिकडे वरती हे केलेलं होतं, प्लॅस्टिकचा पडदा ओढलेला होता आणि समोर फक्त दगड ठेवलेले होते. ते दगड बाजूला काढून मी आत शिरलो आणि पडद्यातून मी तिकडे पाहू लागलो. तो त्या ठिकाणी ती वाघ बसलेला आहे आणि ती वाघीण त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालते. ते पाहून त्याही परिस्थितीत मला एक वेगळा भाव सुचला. जणू काही ही पतिव्रता वाघीण ही आपल्या वाघोबाला 7 जन्मासाठी बंदिस्त करते की काय, असा भास मला त्या ठिकाणी झाला. नंतर त्यांचे त्या प्रदक्षिणा घालून झाल्या आणि तोपर्यंत उजाडायला सुरुवात झाली. त्याबरोबर वाघाने आळोकळ पिळके देत उठून उभा राहिला आणि तो जंगलाच्या दिशेने दरीमध्ये उतरायला सुरुवात केली. त्याचंच अनुकरण त्या वाघिणीने केलं आणि ती त्याच्या पाठोपाठ निघून गेली आणि ते दूरवर जाईपर्यंत मी तिकडे प्रतीक्षा केली. ते दिसेनासे झाले आणि मी तिकडून बाहेर पडलो. इतका वेळ मी तिकडे भित्र्या ससेसारखाच त्या चहाच्या टपरीमध्ये लपलो होतो. पण ते गेल्यानंतर जणू काही मीच वाघ आहे अशा तोऱ्यामध्ये मी दातार पर्वत चढायला सुरुवात केली. दातार पर्वत चढून मी दातारेश्वराचं दर्शन घेतलं. तिकडे त्यांच्या पुजाऱ्यांनी मला जो चहा दिला तो चहा घेतला आणि नवनाथांचं दर्शनासाठी मी पुढे निघालो. पुढे जात असताना जंगलामध्ये एका बाजूला झाडाला टेकून एक हाडांचा सापळा बसलेला होता. बाजूला कातळ होते आणि झाड होतं. त्याच्या खोडाला टेकून कसाबसा टेकून तो झाडांचा सापळा तिकडे विसावलेला होता. त्यांच्या नजरेतलं अपरिमित तेज सोडलं तर त्यांच्या अंगावर मांस आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय ठरेल असा तो हाडांचा पिंजरा तिकडे बसलेला होता. मी तिकडे गेलो आणि त्यांनी माझ्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. माझ्या तोंडाचे शब्द निसटले की नाथ जी के दर्शन के लिए जा रहा हूँ, नवनाथ के दर्शन चाहता हूँ. ते हंसले. बोला किसका दर्शन चाहिए? बोला गोरक्षनाथ का चाहिए क्या? मी फक्त मान हलवली आणि मी माझ्याकडे असलेली 2 फळं काढून त्यांच्या हातावर ठेवली. त्यांनी सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहिलं आणि शरीराला विपरीत अशा वेगाने तो हाडांचा सापळा उठून उभा राहिला आणि मला म्हणाला की गोरक्षनाथ जी का दर्शन चाहते है तो आओ मेरे पीछे आओ. आणि ते दरीमध्ये उतरायला त्यांनी सुरुवात केली. बरंच अंतर त्यांनी पार केलं आणि दूरवर दुसऱ्या झाडांच्या झुडपांच्या आड दडलेली एक गुंफा होती. तिथपर्यंत त्यांनी मला नेलं आणि खुणेने सांगितलं देखो अंदर गोरक्षनाथ जी बैठे आहे. आणि मी जसा आतमध्ये गेलो, आतमध्ये ती गुंफा होती. गुंफेमध्ये एक शिवलिंग होतं आणि शिवलिंगाच्या पाठीमागे व्याघ्र चर्मावर साक्षात गोरक्षनाथ त्या ठिकाणी बसलेले होते. धुनी पेटवलेली होती त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ते बसलेले होते ध्यानावस्थेत. मी जाऊन त्यांच्यासमोर जाऊन बसून राहिलो. थोड्या वेळानंतर मात्र त्यांनी त्यांचे नेत्र उघडले, माझ्याकडे पाहिले आणि सुहास्य मुद्रेने त्यांनी माझ्याकडे पाहत मला जवळ बोलवलं आणि माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. परमानंदाची टाळी लागली आणि त्या ह्याच्यामध्ये मी किती काळ स्वतःला विसरून गेलो हेच मला कळलं नाही. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा त्या ठिकाणी अंधार पडलेला होता. त्या गुंफेमध्ये चिटपाखरू कोणी नव्हतं, फक्त ते जळणारी धुनी त्या ठिकाणी दिसत होती आणि मी 2 फळं त्या
बैराग्याला दिली होती त्यापैकी एक फळ त्या ठिकाणी प्रसाद रूपाने त्या ठिकाणी धुनीजवळ ठेवलेलं मला दिसलं. ते मी उचलून घेतलं, तिकडे वंदन केलं आणि मी तिथून बाहेर पडलो आणि गुरुशिखरावर जाण्यासाठी मी पुन्हा खाली उतरून रात्रीचाच मी गुरुशिखरावर निघून गेलो आणि रात्रभर तिकडे साधना केली आणि ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक पूजा करून मी पुन्हा मुंबईचा रस्ता स्वीकारला. एका 14च्या रात्री, मी नेहमी पौर्णिमेला गेलो असंही नाही आहे, जेव्हा मला मध्येच जणू बोलावणं आल्यासारखं यायचं आणि 15 दिवसांनी सुद्धा माझा तिकडे गिरनारला प्रवास व्हायचा. अशीच एक 14ची रात्र होती आणि 14च्या रात्री मी तिकडे गिरनार पर्वतावर जाण्यासाठी निघालो. रात्रीचा प्रवास आणि जंगलात कुठूनही जाण्याचा एक वेड्यापिऱ्याचा प्रवास म्हणा, तो अट्टहास होता आणि मी त्या प्रमाणे निघालो होतो. बरंच अंतर पार केलं. थंडीचे दिवस होते ते आणि थंडीच्या दिवसामध्ये मी पाहिलं कोणाचा तरी कुजबुजण्याचा रस्त्यामध्ये आवाज येत होता. मी जवळ जाऊन पाहिलं तर एक शेकोटी पेटवलेली होती आणि शेकोटी पेटवून त्या ठिकाणी 2 बैरागी, पण बैरागी म्हणता येणार नाही, 2 अघोरी साधक त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांचे नेत्र असे होते, तांबरलेले नेत्र, हातामध्ये चिलीम होती, चिलीम पीत होते आणि नेत्र एवढे तांबरलेले होते की त्यांच्या नजरेकडे पाहणंच कठीण होत होतं. एवढे नेत्रामध्ये क्रौर्य भरल्यासारखं जाणीव मला त्या ठिकाणी होत होती. त्यांनी मला तिकडे बसायला सांगितलं. थंडी होती, त्यांची शेकोटीची ऊब कोणाला नको हवी असणार. मी त्यांच्यासमोर बसलो. वार्तालाप सुरू झाला. त्यांनी दोघांनी काळी कपणी घातलेली होती. एकाच्या जटा त्यांनी वरती बांधलेल्या होत्या आणि दुसऱ्याच्या विखुरलेल्या होत्या आणि चित्रविचित्र माळा त्यांच्या गळ्यामध्ये घातलेल्या होत्या आणि एक वेगळं भेसूर हास्य त्यांच्या क्रौर्य त्यांच्या चेहऱ्यावर मात्र विलसित झालेलं दिसत होतं. ते वारंवार मला विचारू लागले की कहाँ से आ गए, कैसे आ गए, इधर कैसा आना हुआ, इतने रात में क्यों आ रहे, असं करून ते मला विचारायला त्यांनी सुरुवात केली आणि मी उलट त्यांना विचारत होतो. त्याच वेळेला त्यांनी मग त्या ह्याच्यावर उकळणारा तर चहातला चहा काढून मला दिला. माझ्या मनामध्ये थोडी साशंकता होती, ते त्यांना जाणवली आणि ते हसून म्हणाले, कुछ नहीं है बेटा, चाय है, चाय पी लो. आणि मग त्याच वेळेला मी मनामध्ये महाराजांचं स्मरण केलं आणि तो चहा प्यायलो आणि ते दोघंही वार्तालाप करता करता मी त्यांना उलट प्रश्न करत होतो की आप या कैसे आ गए. त्याबरोबर त्यांनी सांगितलं ते अघोरनाथ बाबांचे शिष्य होते दोघंही आणि त्यांचा आश्रम ऋषिकेशला होता आणि त्यांच्या आज्ञेनुसार इथे साधनेसाठी म्हणून ते या ठिकाणी आलेले होते आणि अघोरी साधना त्या ठिकाणी करत होती. ते ज्या रीतीने साधना करत होते ती साधना ऐकून माझ्या अंगावर काटे येत होते. अशा पद्धतीची साधना आपण सात्विक लोक कदापि करू शकणार नाही याची खात्री होती. पण त्याच्या जोडीला असलेलं क्रौर्य त्यांच्या नजरेमध्येही जाणवत होतं आणि ते क्रौर्य असल्यामुळे दुसऱ्याला कुठेही दुसऱ्याला त्रास देणं आणि क्रुएल्टी ही त्यांच्या नजरेमध्ये किंवा ती मनोवृत्तीच बनली होती आणि त्यामुळे त्यांच्या नजरेमध्ये ते जाणवत होते. काही वेळेला त्यांची बुबुळ अशी वरती चढल्यासारखी होत होती. ती एवढं भयप्रद वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि वारंवार ते मला बोलू लागले, तुम्हें क्या तकलीफ है, बोलो हम तुम्हारा तकलीफ दूर करते हैं, तुम्हें क्या समस्या है, बोलो मुझे तो कुछ समस्या नहीं. वारंवार ते उकसून मला विचारायला लागले. शेवटी मी त्यांना म्हणालो कि मुझे कुछ भी तकलीफ नहीं है और कोई भी समस्या नहीं है, जो भी है ये महाराज मेरी परीक्षा ले रहे और मेरे गुरु मेरी परीक्षा ले रहे. हे म्हटल्याबरोबर ते बोलले, तुम्हारे गुरु आहे तो कोण. आणि मी माझ्या तोंडून सहजगत्या ते शब्द निघून गेले, माझे गुरु स्वयं गुरु दत्तात्रय आहेत. हे जेव्हा ऐकलं तेव्हा ते खळखळून वेड्यासारखे असले आणि नंतर एकाएकी त्यांच्या नजरेमध्ये क्रौर्य दिसू लागलं आणि रागाने माझ्याकडे पाहिल्यासारखं, क्या बकवास कर रहे, तुम्हारे गुरु दत्तात्रय, तो बुलाओ तुम्हारे गुरु को, नहीं तो मैं मेरे गुरु को बुलाता है, असं म्हणून ते उकसवायला प्रयत्न करू लागले. मी बराच काळ प्रतीक्षा केली, मी संयम बाळगायचा प्रयत्न केला पण ते ऐकेच ना. शेवटी एक क्षण असा आला की माझ्या संयमावरचा अंत नाहीसा झाला, अंकुश नाहीसा झाला आणि ते वारंवार मला सांगत होते, बुलाओ तुम्हारे गुरु दत्तात्रय को.
आणि कळत नकळत माझ्याकडून माझ्या गुरुदत्तात्रयांना साथ घातली गेली. अवधूत आणि जशी ही साथ माझ्या मुखातून बाहेर पडली, समोरच्या बाजूच्या झाडामधून प्रकाशाची वलयच्या वलय बाहेर पडू लागली आणि त्या वलयांमधून एक सिंह डरकाळी फोडीत समोरच झेपावला. आणि हे एवढ्या निमिषार्धात घडलं की ते झेपावलेल्या त्या सिंहाला पाहून ह्या दोघांनी आपल्या हातातल्या सगळ्या वस्तू तिकडे टाकल्या आणि पळत सुटले त्यांच्या मागे. मग तो सिंह झेपावला होता, त्यांच्या वस्तू इकडे तिकडे इतस्ततः विखुरलेल्या होत्या. मी मनोमन महाराजांचे आभार मानले आणि गुरुशिखराचा प्रवास सुरू केला. एका वेळेला पावसाचे दिवस होते. अत्यंत मुसळधार वारा, वादळ आणि पाऊस त्या ठिकाणी पडत होता. आणि रात्रभर मी त्या पावसामध्ये वरती बसून गुरुशिखरावर माझी साधना पूर्ण केली. आणि सकाळच्या सुमारास मला पुन्हा सोमनाथला जायचं होतं म्हणून मी त्वरेने खाली उतरायला लागलो. तोपर्यंत पाऊस मात्र चालूच होता आणि खाली उतरता उतरता मी अंबाजीपर्यंत आलो. अंबाजीच्या मंदिराजवळ आलो. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्या पाठीमागे आल्यानंतर जिथे आता रोपवे केलेला आहे आणि रोपवेच्या इथून बरीच मंडळी वरती जातात, त्या ठिकाणी मला तिकडे पूर्वी दरवाजा बंद करायचे, पण तिकडून मी बाहेरून नमस्कार करायचो. तर दरवाजाच्या बाहेर एक वृद्ध स्त्री आपल्या शरीराचं मुठकुळं करत त्या ठिकाणी पडलेली दिसली आडोशाला. मी त्यांना म्हटलं की आई, तुम्ही आतमध्ये जाऊन बसा, पाहिजे तर मी तुम्हाला आत नेऊन पुजाऱ्यांना सांगतो आणि तुम्हाला आत व्यवस्था करतो. ती म्हणे, नाही बाळा, मला खाली उतरायचं आहे, तुम्हाला मदत करशील का? मला त्वरेने खाली उतरून सोमनाथ गाठायचा होता आणि नंतर पुन्हा मुंबईचा प्रवास करायचा होता. मला मनामध्ये विचार आला की ह्यांना घेऊन जर मी खाली उतरायला गेलो तर बराच काळ मला याच्यामध्ये गमवावं लागेल. पण त्याच वेळेला मनामध्ये दुसराही विचार आला की अशा वृद्ध स्त्रीला, असा या स्त्रीला जर आपण सोडून गेलो तर ते महाराजांना खचितच आवडणार नाही, असा विचारही मनामध्ये आला. आणि मी माझा हात पुढे केला. त्याबरोबर त्या माऊलीच्या नेत्रामध्ये आनंद झळकून गेला. त्यांनी माझा हात पकडला, उठून उभ्या राहिला. आम्ही दोघं वार्तालाप करत खाली उतरू लागलो. वार्तालाप करताना त्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही एकमेकांशी संवाद करू लागलो. मी गुरुशिखरावर प्रसाद म्हणून ठेवलेल्या मनुकांपैकी काही मनुका त्यांच्या समोर धरल्या. त्यातल्या 4 मनुका त्यांनी उचलून घेतल्या. पुढे त्यांना म्हटलं, चहा घेणार का आई? म्हटलं नाही. पाणी घेणार का? नाही. ते चहा पाणी काही घ्यायला तयार नव्हत्या. माझ्याबरोबर उतरत होत्या. उतरत उतरत वार्तालाप करत आम्ही शेवटच्या पायरीपर्यंत केव्हा येऊन पोचलो तेही कळलंच नाही. आणि माझ्या लक्षात आलं, वेळेच्या अगोदरच आम्ही त्या ठिकाणी येऊन पोचलो होतो. म्हणजे त्या माऊलीचा कुठलाही अडसर मला झालेला नव्हता. पहिल्या पायरीवर आल्यानंतर नित्य नियमाप्रमाणे मी पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो आणि महाराजांच्या चरणापाशी कृतज्ञता व्यक्त केली. आणि त्याच वेळेला माझं नजर आईच्या चेहऱ्याकडे गेली. त्यांच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव मी पाहिले आणि मी कळत नकळत खाली वाकून त्यांना वंदन केलं. त्याबरोबर त्या माऊलीने मला उठून जवळ घेतलं आणि म्हणाले, माय भवानी तुझं रक्षण करेल, असं म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला.
आणि मी म्हटलं, आई तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? म्हणे नाही बाळा, तू निघ आता. आणि मी तिकडून त्वरेने निघालो. नंतर मी सोमनाथला जाऊन पोहोचलो. सोमनाथच्या जुन्या मंदिरामध्ये माझी अभिषेक पूजा चालू होती आणि त्याच वेळेला एक स्त्री आतमध्ये आली. भरजरी वस्त्र परिधान केलेलं होतं, हातामध्ये पूजेची थाली होती आणि माझ्याकडे पाहून त्याने ओळखीचं स्मित केलं. त्याबरोबर माझ्या लक्षात आलं की यांना मी कुठेतरी पाहिलं आहे, पण माझ्या लक्षात येईना. मी पूजेमध्ये व्यस्त झालो. माझी पूजा संपन्न झाली आणि मी संपन्न करून मी महाराजांच्या शिवलिंगावर मस्तक टेकवलं आणि उठून उभा राहिलो आणि मी बाहेर पडणार त्याच वेळेला त्या माऊलीने प्रसाद म्हणून 4 मनुका माझ्या हातावर दिल्या. त्या प्रसाद म्हणून मी घेतल्या आणि बाहेर पडलो आणि मोठ्या वल्लभभाई पटेलांनी जे मंदिर बांधलेलं आहे त्या मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मी माझ्या मित्राला म्हणजे सागराला भेटण्यासाठी सागर किनारी आलो आणि मी सागराशी जणू संवाद साधतोय. सागराच्या लाटा भल्या मोठ्या लाटा त्या ठिकाणी खडकावर आपटत होत्या आणि त्याच वेळेला मला ते दिसलं की जी स्त्री मला तिकडे दिसली होती आणि ह्या ठिकाणी शिवमंदिरात दिसलेली स्त्री हे दोन्ही वेगळ्या नाही ते जाणवलं. त्या स्त्रीचं ते रूप पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की ती स्त्री तीच आहे. म्हटल्याबरोबर मी वेगाने तिथून निघालो आणि जुन्या मंदिरात जाऊन पोचलो, पण तिथे कोणी चिटपाकरू दिसत नव्हतं. मी तिकडे मस्तक टेकवलं आणि परतीचा प्रवास स्वीकारला. एकाच असा अंधारा रात्री मी पावसाळ्याच्या ह्याच्यामध्येच मी या ठिकाणी जात होतो जंगलामधून आणि जात असताना जंगलामध्ये उतरत असताना माझ्या लक्षात आलं की ती सुद्धा काळोखी रात्र होती आणि पाऊस जबरदस्त पडत होता. मुसळधार पावसामध्ये मी जंगलात उतरत असताना रस्ताही मी चुकलेलो होतो आणि रस्ता उतरता उतरता पाय वगैरे घसरू लागले. त्यावेळेला मला प्रचंड भूकही लागली होती, पण जवळ खाण्याचेही जिन्नस नव्हते. मी महत् प्रयासाने रस्ता शोधून पुढे जायचा प्रयत्न करत होतो. मी पूर्णपणे त्या जंगलामध्ये भरकटलो होतो आणि अशा वेळेला कुठेतरी कुजबुजण्याचा आवाज आला. मी आशेने पाहिलं, एक प्रकाश दिसत होता. त्या अनुरोधाने मी गेलो. तोच प्रकाश एका झोपडीतून बाहेर पडत होता. मी झोपडीच्या दरवाजाजवळ गेलो आणि झोपडीवर थाप मारणार एवढ्यात आतून विचारणा झाली की कौन आहे, अंदर आ जाओ. मी जसा आत गेलो ती झोपडी संपूर्ण धुराने व्यापलेली होती आणि त्या धुराच्या इथे एक धुनी पेटलेली होती आणि धुनीच्या पाठीमागे 3 जण बैरागी बसलेले होते. मी आत गेल्याबरोबर त्यांनी मला कठोर स्वरामध्ये सांगितलं, अंदर आ जाओ और दरवाजा लगा दो. मी पाहिलं त्या ठिकाणी संपूर्ण चिलिमीचा धूर तिकडे होता आणि त्याच्यामुळे मला एका क्षणी असं वाटलं की आपण इथून तात्काळ बाहेर पडावं. पण त्याच वेळेला त्यांनी कठोर स्वरामध्ये सांगितलं, बेटा बैठो उधर. त्यांच्या स्वरामध्ये एवढा जरब होती की यांत्रिकपणे मी त्यांच्यासमोर तिकडे आसनावर बसलो. त्या तिघांचं चिलीम पिणं चालू होतं. त्यापैकी एकाने चिलीम माझ्यासमोर धरली. मी म्हणालो, मैं चिलीम नाही पिता हूँ, कारण मला साधा सिगरेटचा वासही सहन होत नाही, चिलीम तर दूरची गोष्ट. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे कुत्सित नजर टाकली आणि त्यांचं चिलीम पिणं चालू होतं. त्याच वेळेला माझी नजर त्यांच्या बाजूला ठेवलेल्या दारूच्या पेल्याकडे गेली. तो उग्र दर्प त्या झोपडीमध्ये दरवळत होता. त्यांच्यापैकी एकाने ग्लास भरून माझ्यासमोर धरला, बोला, मी शराब नाही पिताय. पुन्हा तीच कुत्सित नजर माझ्याकडे फेकली गेली आणि त्यांचं शराब पिणे चालू होतं. म्हटलं, हे कसले योगी आहेत, या ठिकाणी दारू पितायत, चिलीम मोडतायत आणि त्याच्यावर कर म्हणजे त्या धुनीवर त्यांनी पातेलं ठेवलं होतं आणि त्याच्यात मांसाहार शिजत होता आणि त्याचा घाणेरडा असा दर्प त्या संपूर्ण झोपडीवर झालेला होता. मला झालं तिथून कुठून तरी उठून बाहेर पडावं, पण बाहेर प्रचंड विजांचा तांडव नृत्य होतं आणि एवढी थंडी बाहेर वाटत होती. काय करावं ते कळत नव्हतं. तरीसुद्धा विचार करत होतो बाहेर जावं, पण त्यांची नजर एवढी तीक्ष्ण होती की तिथून उठून बाहेर जायची माझी हिंमत होत नव्हती. आणि त्याच वेळेला त्यांनी 4 पानं वाढली आणि माझ्यासमोरही त्यांनी जेवणासाठी ते पान पुढे सारलं. बोला, मैं मांसाहार नहीं करता है, बोला इधर जंगल में दूसरा कुछ मिलने वाला नहीं, खाना है तो खा लो, नहीं तो भूखा मरोगे. मी म्हटलं, कुछ भी हो जाए, मैं खाने वाला नहीं. मग त्या तिघांनी ते संपूर्ण जेवणाचा पडशा पाडला. त्याच्यानंतर त्यांच्यापैकी एक जण वयस्कर होतं, वयस्कर होतं. त्यांनी आपले बायाकडे पाहिलं आणि म्हणाले की बेटा, वो धुनी के पास वाडग्यामध्ये एक प्रसाद ठेवलेला आहे, वो प्रसाद आप भक्षण करो तुम.
प्रसाद का अनुमान मत करो. त्यांच्या स्वरामध्ये एवढी ताकद होती. मी भीतभीतच उठलो आणि थरथरत्या हाताने मी तो वाडगा उचलून घेतला. त्याच्यातला मांसाहार पाहून माझं सर्वांग त्या ठिकाणी बैकिंपेत झालेलं होतं. पण जसा तो वाडगा मी उचलून घेतला त्यामधून सुमधुर हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला. माझी नजर त्या बैरागाकडे गेली. त्यांच्या नजरेमध्ये स्मित हास्य होतं. बोला, बेटा खा लो. आणि इतका सुंदर हलवा मी आयुष्यात कधी खाल्लेला नव्हता. असा हलवा त्या ठिकाणी मला भक्षण करायला मिळाला. पण ते मला उसंत द्यायला तयार नव्हते. एकाएकी त्या झोपडीतलं वातावरण बदलायला सुरुवात झाली. इतका वेळ कुबट वातावरण, दारूचा वास आणि मांसाहाराचा वास असणारी ती झोपडीमध्ये सुंदर फुलांचा सुगंध दरवळू लागला, अत्तराचा सुगंध दरवळू लागला. आणि त्या ठिकाणी प्रकाशाची वलय उमटू लागली. आणि ज्या ठिकाणी ते वयस्कर होते त्यांनी आपलं रूप पालटायला सुरुवात केली. त्यांच्या मागे तेजोवलय मी पाहत होतो. आणि रूप पालटता त्यांनी सुंदर सुवर्ण कांती असलेल्या त्या दत्तात्रयानं मी सहजगत्या ओळखू शकलो. त्याच्या बाजूला असणारे कर्पूर कांती असणारे मध्यम वयाचे बैरागी म्हणजे दुसरे तिसरे कडून असून साक्षात गोरक्षनाथ होते. आणि त्यांच्या बाजूला असलेला बालयोगी हे प्रत्यक्ष मीन राहत होते. त्यांनी त्या ठिकाणी महाराजांनी आम्हाला बसवलं, मला काही उपदेश केला आणि मीननाथाला सांगितलं, बेटे को दूध पिला दो. आणि केसरी दुधाचा पेला माझ्यासमोर धरला गेला. तो मी प्राशन केला. आणि मग म्हणाले, बेटा अभी निकलो, तुम्ही निकलना चाहिए. इतका वेळ त्या झोपडीतून बाहेर पडायला बद उद्युक्त होत होतं. पण आता तिकडे बसावंसं वाटत होतं. पण महाराजांची आज्ञा झाली की तू बाहेर पड. नाईलाजास्तव मी त्या झोपडीतून बाहेर पडलो. त्यांना वंदन केलं, बाहेर पडलो आणि गुरुशिखराचा प्रवास सुरू केला. असाच एक प्रसंग मला अमरकंटकला जाण्याचा योग आला होता. आणि जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा बऱ्याच वेळेला चांगल्या गोष्टी घडत जातात. जोपर्यंत तुमच्या मनासारखं घडत असतं तोपर्यंत समोरचा माणूस चांगला असतो. आणि तुमच्या मनाविरुद्ध जरा काही घडलं की त्याच्यावर दोषारोप करायला आपण सहजगत्या तयार असतो. तसाच काहीसा प्रसंग माझ्या बाबतीत घडला. आणि त्याच्यामुळे उद्विग्न झालं होतं मन. म्हटलं या माणसांमध्ये राहणंच नको. एवढी प्रचंड उद्विग्नता माझ्या मनामध्ये आली होती. आणि त्या उद्विग्नतेपोटी मी अमरकंटकला गेलो. मैयाचं दर्शन घेतलं. उगम स्थान आहे नर्मदा मैयाचं. तिकडे दर्शन घेतलं. आणि तिकडून कपिलधारा आहे म्हणून एक स्थान आहे. 7 किलोमीटरचं अंतर. मी चालतच तिकडे गेलो. आणि कपिलधारेपाशी जाऊन अक्षरशः कपिलधारेच्या खाली मी अभ्यंग स्नान केलं. आणि तिकडे एका खडकावर बसलो आहे आणि ध्यानावस्थेत गेलो. ध्यानावस्थेत असताना माझ्या नजरेसमोर दुर्गाधारा, शिवधारा, दुग्धधारा अशा सर्व प्रवाह त्या ठिकाणी दिसू लागले. आणि मी एका वेगळ्या वातावरणात तिकडे ध्यानावस्थेत गेलो. ध्यानातून बाहेर आलो तर माझ्या बाजूलाच एक ते महंत बसलेले होते. माझ्याकडे पाहिलं आणि मंदस्मित करत म्हणाले, क्यों बेटा दुर्गाधारा जाने का इरादा है क्या? मी फक्त हलवून मान डोलावली आणि मी अमरकंटकला गेलो. आणि अमरकंटकला मी दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो आणि रिक्षा केली. रिक्षावाल्याशी मी अगोदरच ठरवून ठेवलं होतं की मला असं दुग्धाधारेपाशी जायचं आहे. ते म्हणाले, अंदर तक तो नहीं जा सकते क्योंकि वहाँ रास्ता ही नहीं है. मी एका लिमिटपर्यंत तुम्हाला सोडेन, त्याच्यानंतर तुमचा रस्ता शोधूनच तुम्हाला खाली दुर्गा मंदिरापर्यंत जाता येईल. आणि तिकडे दर्शन झालं की ह्या वेळेपर्यंत जर तुम्ही आलात परत तर ठीक आहे, नाहीतर मी परत निघून जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मी पाहिजे तर पुन्हा येईन तुमच्या यासाठी आणि तुम्हाला घेऊन जाईन. म्हटलं ठीक आहे. आणि मी वेगाने तिकडे त्याने मला नेऊन सोडलं. तिकडे सोडल्यानंतर तिथून मी दरीमध्ये खाली उतरायला सुरुवात केली. त्यावेळेला ते पावसाचे दिवस असल्यामुळे संपूर्ण दऱ्याखोऱ्यातून लहान मोठे झरे वाहत होते. आणि बेसिकली मी निसर्गप्रेमी असल्यामुळे मी त्याचा आस्वाद घेत खाली उतरत होतो. आणि खाली उतरता उतरता मी पाहिलं एका निमुळत्या रस्त्याने मला खाली उतरायचं होतं. आणि त्या रस्त्यावर भला मोठा अजगर त्या ठिकाणी सुस्त होऊन पडलेला पाहिला.
आणि अजगर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून 24 गुरु दत्त प्रभूंनी केलेले आहेत, त्यापैकी त्यांचा अजगर हा सुद्धा एक गुरु आहे. मी 10 मिनटं तिकडे प्रतीक्षा केली. नंतर मी मनोमन महाराजांना प्रार्थना केली. थोड्या वेळानंतर तो अजगर उठून हळूहळू करून बाजूला सरकला आणि मी त्या दरीत उतरलो आणि दुर्गाधारेपाशी जाऊन पोचलो. तिकडे गेल्यानंतर मी त्या दुर्गाधारेमध्येही अभ्यंग स्नान केलं आणि तिकडे बाजूला दुर्गा मंदिर आहे, त्या दुर्गा मंदिरामध्ये जाऊन आईचं दर्शन घेतलं. तिकडे जे महंत होते त्यांनी मला चहा पाजला आणि ते म्हणाले, बेटा मी त्यांना म्हटलं की मुझे शिवधारा और दुग्धधारा जाना है. बोला जाने का है तो जाओ, लेकिन जल्दी जाके जल्दी वापस आ जाना, कारण तिकडे स्वापदांचा भय आहे आणि मनुष्य प्राणी तिकडे राहत नाही आहेत असं सांगितल्यानंतर मी म्हणाले मी जल्दी आ जाऊंगा आणि त्यांचा निरोप घेतला आणि मी शिवधारापाशी जाण्यासाठी निघालो. दरीमध्ये उतरत होतो आणि दरीमध्ये उतरता उतरता एका बाजूला एक झाडाची फांदी होती, त्याला धरून मला खाली उतरलो आणि बाजूला एक सपाट स्पेस होता, जागा होती. त्या जागेवर मी जाऊन पोचलो त्या फांदीचा आधार घेत आणि पाहिलं तर अचंबित झालो. तिकडे एक झोपडी पाहिली. त्यावेळेपर्यंत मला प्रचंड भूक लागल्याची जाणीव होत होती. मी झोपडी पाहिली, म्हटलं कोणतरी मनुष्य प्राणी आहे. मला थोडंसं आयसं वाटलं आणि मी जाऊन त्या झोपडीच्या दरवाजावर ठोठावलं. झोपडीचा दरवाजा उघडला गेला आणि आतून एका वयस्कर स्त्रीने दरवाजा उघडला आणि माझ्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि मला आदराने आत बोलवलं. बोला आओ बेटा बैठो. आत बसल्यानंतर त्यांनी मला पाणी प्यायला दिलं. तिकडे एका चुल्यावर काहीतरी शिजत होतं, तो कावा होता, तो त्यांनी मला कावा प्यायला दिला. शरीरामध्ये तरतरी आली आणि त्याच वेळेला आम्ही वार्तालाप करतोय, मी आणि त्या वृद्ध माऊली, आणि त्याच वेळेला झोपडीच्या बाहेर कोणीतरी डोक्यावरचं काहीतरी ओझं टाकावं तसा आवाज आला. त्याबरोबर ही तत्परतेने ही स्त्री उठून उभी राहिली आणि दरवाजा उघडून एक वयस्कर गृहस्थ आत आले. साधू होते ते, आणि बाहेरच्या बाजूला त्यांनी डोक्यावरून आणलेली मोळी बाहेर टाकलेली होती. साधू आत आले, म्हणजे ते त्यांचे यजमान होते. आत आल्याबरोबर तिने आदराने त्यांना हातपाय धुवायला पाणी दिलं, पाणी प्यायला दिलं, माझ्या बाजूला आसन टाकून दिलं आणि ते आमचा वार्तालाप चालू झाला. आणि जसा आमचा वार्तालाप चालू झाला त्यांच्यामध्ये असलेला ज्ञानाचा भांडार त्यांनी ओपन करायला सुरुवात केली. माझ्या 7 जन्माचा इतिहास त्यांनी मला सांगायला सुरुवात केली. तेव्हा मी अक्षरशः नतमस्तक होऊन त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि मग त्याने उठून बसलो आणि त्या माऊलीने त्या ठिकाणी मला कंदमुळं आणून खायला दिली. अत्यंत चविष्ट अशी ती कंदमुळं त्या ठिकाणी खाल्ली. तिकडे एक शिवलिंग बाजूला दिसत होतं, त्याच्यावर बिल्वपत्र वाहिलेलं होतं आणि मी म्हटलं आपल्याकडे मला लक्षात आलं माझ्याकडे झोळी आहे. त्या झोळीतून मी 2 सफरचंद काढली आणि त्यांच्या शिवलिंगाजवळ ठेवली आणि मी त्या दोघांचा निरोप घेतला. म्हणजे शिवधारा जाना है, बोला जाओ बेटा जाके आना. आणि मी त्वरेने तिकडे जायला निघालो. पुढे शिवधारेचं दर्शन केलं, दुग्धधारेचं दर्शन घेतलं आणि मी वेगाने परतीचा प्रवास स्वीकारला. पुन्हा ती झाडाची फांदी पकडून मी त्या मोकळ्या जागेवर आलो आणि जसा मी त्या मोकळ्या जागेवर आलो माझ्या सर्वांग भयकंपित झालं. माझ्या हातापायातले त्राण नाहीसे झाल्यासारखे झाले, कारण समोर पाहिलं ती झोपडी कुठे दिसत नव्हती. मी याच ठिकाणी आलो याची खुणा मला ती झाडाची फांदी दाखवत होती. त्याच वेळेला माझी नजर गेली, ते तिकडे एका पानावर 2 फळं ठेवलेली होती आणि ते उष्टावल्याच्या खुणा त्या फळांवर स्पष्टपणे दिसत होत्या. माझ्या सर्वांगावर काटे आले आणि मी भयकंपित होऊन तिथून परतीचा प्रवास स्वीकारला आणि दुर्गाधारेपाशी आलो. दुर्गाधारेपाशी आल्यानंतर मी त्या ठिकाणी माझा चेहरा पाहूनच त्या महंतांना वाटलं काहीतरी गडबड झालेली आहे. त्यांनी मला विचारलं क्या हो गया. मी त्यांना हे जेव्हा सांगितलं तेव्हा प्रश्नार्थक मुद्रेने ते माझ्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले बेटा उधर तो कोई झोपड़ा वगैरह कुछ है ही नहीं. बोला ये ऐसा हुआ है. बोला जाओ और मैया के सामने बैठ जाओ. आणि जसं मी आईच्या समोर बसलो आणि ते त्या माझ्या बाजूला बसलेले होते, आईसमोर मी ध्यानावस्थेत बसलेला असताना मला प्रत्यक्ष शिव आणि पार्वतीचं त्या ठिकाणी वृद्ध साधू आणि त्यांच्या वृद्ध पत्नीच्या रूपामध्ये दर्शन घडलं आणि मी ध्यानातून बाहेर आलो. त्या साधूंकडे नजर गेली. साधूंच्या नजरेतून अश्रुधारा बाहेर पडत होत्या. त्यांनी मला उठवलं आणि प्रेमाने जवळ घेतलं. और बोला इतने साल से मैं इधर बैठ के तपश्चर्या कर रहा हूँ, लेकिन
शिव पार्वती के साथ तुमने बैठ के फलाहार किया, सब कुछ किया, और हे भाग्य हमको तो आज तक अनुभवायला मिळालेलं नाही, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. त्यांनी अक्षरशः मला मिठीत घेतलं आणि प्रेम भरारी गोंजारलं आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला. आता मला या वेळ फार कमी मिळाला आहे आणि माझं प्रवचन नाही म्हटलं तरी 2.5-3 तासाचं असतं आणि एवढ्या शॉर्ट याच्यामध्ये कसं मॅनेज करायचं मलाही कळत नाही, कारण एका वेगळ्या याच्यात जाताना कुठेतरी तो अंकुश बसला जातो आणि मग थांबावं लागतं. पुन्हा जर संधी मिळाली तर निश्चितपणे मी 3 तासाचं प्रवचन जरूर करेन. असाच काहीसा एक विलक्षण अनुभव तिकडे महाकालीची गुंफा आहे आणि त्या महाकालीच्या गुंफेमध्ये मी बऱ्याच वेळा जातो. ती मुचुकुंद ऋषींनी स्थापित केलेली गुंफा आहे आणि त्या गुंफेमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या दिगंबर अवस्थेतील महाकाली मातेची मूर्ती आहे, पण आता ती अंतर्गुंफेमध्ये दडलेली आहे. ती गुंफा म्हणजे पुढे कच्चा रस्ता जातो दत्तधुनी आश्रमापासून आणि कच्चा रस्ता गेल्यानंतर मध्ये भैरवनाथाचं स्थान आहे. त्याला वळसा घालून जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा दगडधोंड्यातून वाटचाल करत आपल्याला त्या गुंफेपाशी जावं लागतं. आजूबाजूला रानवेली आहेत, करवंदाच्या जाळ्या आहेत. अशा ह्याच्यातून आपण जेव्हा पुढे जातो तर दूरवर तुम्हाला महाकाली मातेची गुंफा दिसते. आतमध्ये जायला कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या नाहीत, दगडधोंडे पडलेले आहेत आणि बाजूच्या कडेकपाऱ्यातून वाढलेल्या रानवेलीला पकडून आपण आत जातो. 8-10 फूट अंतरावर त्यांचा वरती गुंफेचा दरवाजा म्हणजे दरवाजा नाही आहे, मोकळीच गुंफा आहे आणि आतमध्ये 2 दगडाच्या पाचरीमध्ये ही गुंफा वसलेली आहे आणि तिथे उभं राहिल्यानंतर आत गेल्यानंतर तुम्ही फक्त उभे राहू शकता. नंतर ती गुंफा निमुळती होत जाते. तिकडून एक 7-8 पायऱ्यांवर महाकाली मातेची एवढीच उग्र अशी मूर्ती आहे, विलक्षण तेजस्वी डोळे आणि बाहेर आलेली जीभ हे तुमच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. ह्या गुंफेत मी वारंवार जातो, रात्रभरही मी तिकडे राहून साधना केलेली आहे. त्या ठिकाणी वेगळ्या अनुभूतीसुद्धा मला आलेल्या आहेत. एका प्रसंगी मी संध्याकाळच्या सुमारासच त्या गुंफेत जाण्यासाठी मी निघालो आणि तिकडे भैरवनाथाच्या स्थानी येऊन पोचलो तर तिकडे एक गुराखी बालक त्या ठिकाणी उभा होता आणि मी आल्यानंतर त्यांनी मला कुतूहलाने विचारलं कुठे जात आहेत वगैरे. मी म्हटलं मैया के गुंफा में जा रहा हूँ, महाकाली के गुंफा में, मैं आऊँ क्या आपके साथ में. त्यांनी निरागसपणे मला विचारलं आणि मी म्हटलं जरूर आ जाओ. म्हटलं चला येतोय तर येऊ दे. पण नंतर माझ्या लक्षात आलं रात्रभर मी तिकडे थांबणार आहे, याच्या घरची मंडळी वाट बघतील. म्हणून मी त्याला म्हटलं अरे बेटा तुम्हारा तो घरवाले इंतज़ार करेंगे, इससे बेटर है मैं तो उधर ही रुकने वाला हूँ. नहीं मेरा कोई इंतज़ार करने वाला नहीं, मैं आपके साथ आ जाता हूँ. म्हटलं ठीक आहे आणि मग तोही माझ्याबरोबर निघाला. आम्ही दोघं गुंफेत गेलो. झाडू घेऊन माझ्याबरोबर त्या मुलाने ती गुंफा झाडून काढली. त्या पणत्यांमध्ये आम्ही तेल टाकलं आणि पणत्या पेटवल्या. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मैयाची सागर संगीत आम्ही दोघांनी मिळून पूजा केली आणि त्याच्यानंतर तो मुलगा त्या ठिकाणी ग्रामीण भाषेमध्ये मैयाची स्तवन बोलू लागला आणि एवढ्या उच्च कोटीचं स्तवन त्या ठिकाणी चाललं होतं की वेळ काळ कशाचंही आम्हाला भान राहिलं नाही. ते स्तवन झालं. त्यानंतर मी थोडा वेळ तिकडे ध्यानावस्थेत बसायचं म्हणून मी डोळे मिटून तिकडे ध्यानाला बसलो. तो मुलगाही माझ्या बाजूला बसलेला आहे आणि थोड्या वेळाने मी पाहिलं माझं ध्यान संपलेलं आहे, पण हा मात्र एवढा ध्यानामध्ये गर्क झालेला पाहून मी अचंबित झालो. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले. मी त्याला विचारलं तुम्ही ध्यान शिकाय किसने? बोला कैसा ध्यान, कौन सा ध्यान? बोला तुम अभी आँख बंद करके बैठा था. बोला तो आपने
आँख बंद करके बैठ गए, इसके लिए मैं भी बैठा हूँ, भाई ध्यान बिन मुझे कुछ मालूम नाही, असं पद्धतीचं वक्तव्य त्याचं होतं. नंतर तिकडे मी पुरणपोळ्या नेल्या होत्या, त्या 2 पुरणपोळ्यांचा नैवेद्य मी आईला दाखवला, त्या जोडीला काही ड्रायफ्रूट्स ठेवली आणि नंतर आम्ही दोघांनी त्या ठिकाणी पुन्हा सत्संग झाल्यानंतर मी दोन्ही पुरणपोळ्या काढल्या, एक त्याच्या पुढ्यात ठेवली आणि एक माझ्या पुढ्यात. त्याबरोबर त्या मुलाने निरागसपणे त्या 1 पुरणपोळी त्यालाच्या वाटेल दिली होती, त्यातली अर्धी पुरणपोळी त्यांनी तोडली आणि आईसमोर नेऊन ठेवली. मी त्याला म्हणालो की अरे अभी तो मैं उनको भूख दिखाया नहीं, लेकिन मैया को भी तो भूख लगती है, असं म्हणून त्यांनी तिकडे पुरणपोळी ठेवली आणि अर्धी पुरणपोळी त्यांनी फक्त खाल्ली. हे पाहून मी किती त्याच्यापुढे छोटा आहे याची मला त्या ठिकाणी जाणीव झाली. नंतर मी मैयाच्या बाजूला मी झोपलो आणि माझ्या बाजूला भिंतीच्या कातळाच्या बाजूला तो झोपला. त्या दोघांच्या मध्ये मी त्या ठिकाणी झोपलो. याच्या अगोदर जो वाघाचा अनुभव होता, मला रात्रभर वाघ तिकडे खाली होता आणि मी त्या गुंफेत एकटाच राहिलेलो होतो, त्यावेळेची भीती वेगळी होती. पण यावेळेला मी त्या मुलाबरोबर असताना मला भयभीती कशाची जाणीव झाली नाही. सकाळी मला जाग आली, जाग येऊन उठलो, पाहत होतो तो मुलगा माझ्या अगोदरच उठून गुंफेच्या तोंडाशी बसलेला होता. मी उठलो आणि त्याला म्हटलं चलो अभी निकल जाते. तो बोला हाँ चलेंगे. तो बोला और आधा घंटा चलोगे क्या? बोला जरूर चलूँगा, कहाँ जाना है? तो बोला इधर एक तपस्वी बसलेले आहेत आणि बहुत महान तपस्वी है, अगर चाहे तो मैं उनके पास आपको लेके जाता हूँ. आणि मी त्यांनी बोलत बोलत मला त्या दरीमध्ये उतरायला नेलं. उतरता उतरता आम्ही एक दाट झाडीमध्ये जडलेली ती गुंफा होती, त्या गुंफेमध्ये तो मला आत घेऊन गेला. आतमध्ये धुनी पेटवलेली होती आणि एक तेजस्वी साधू त्या ठिकाणी ध्यानावस्थेत बसलेले होते. मला त्यांच्या समोरच त्यांनी बसवलं आणि हा मुलगा त्या अंतर्गुंफेमध्ये मी आता बोलून आतमध्ये निघून गेला. बराच काळ झाला तरी तो मुलगा काय बाहेर आला नाही. मग माझी चुळबुळ सुरू झाली आणि त्याच वेळेला त्या साधूभावाने आपले डोळे उघडले. माझ्याकडे पाहून ते अचंबित झाले. बोला कहाँ से आ गए, यहाँ कैसे पहुँच गए? मग बोला शिवा. त्या मुलाला जेव्हा मी त्याचं नाव विचारलं तर त्याने मला सांगितलं मेरा नाम शिवा है. बोला वो शिवा ही आपके पास लेके आए, वो आपको पहचानता है? बोले कौन सा शिवा, किधर है? बोला अंदर है. अंदर किधर है? मी उठलो आणि त्या गुंफेच्या अंतर्गुंफेच्या इथे आत जाऊन पाहिलं. आतमध्ये कुठेही दरवाजा नव्हता, बाहेर पडायला जागा नव्हती. पाण्याचा प्रवाहाचा आवाज येत होता पण कुठेही पडताळ नव्हतं की जिथून माणूस बाहेर पडू शकेल. अशा पद्धतीची जी गुंफा होती. मी जेव्हा परत आलो तेव्हा ते साधू अचंबित होऊन माझ्याकडे पाहू लागले आणि मग त्यांनी आपले डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते उठून उभे राहिले आणि अक्षरशः मला घट्ट मिठीत घेतलं. बोला तुम्हें मालूम भी है क्या, रात भर तुम जिनके साथ में सोए वो प्रत्यक्ष शिव और पार्वती के बीच में तुम सोए थे, इसका कुछ ख्याल भी नहीं है तुमको? हम इतने साल से यहाँ तपस्या कर रहे हैं लेकिन उनका कुछ भी अंश भी हम लोगों को देखने को नहीं मिला और आप तो उनके साथ में रह के रात भर गुजार के आए हैं. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आम्ही त्यांनी मला अक्षरशः मिठीत धरून गोंजारलं आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला. आता तुम्ही विचारात पडला असेल की या एकाच माणसाला एवढे अनुभव कसे येतात. बेसिकली मी सायन्सचा स्टुडंट आहे, रिसर्च केलेला माणूस आहे. एकेकाळी इंडस्ट्रियलिस्ट म्हणून मिरवत होतो पण महाराजांनी तिथून मला बाहेर काढला. जे शाश्वत आहे ते महाराजांपाशी आहे, अशाश्वत आहे ते सगळीकडे विखुरलेले आहे. आपण या मोहजाळामध्ये फसलेलो आहोत आणि जे अशाश्वत आहे त्याच्या मागे जातो. आपण गिरनारला का जायचं? तिकडे देणं काय मिळेल तुम्हाला जाऊन? तर ज्ञान आणि वैराग्य मिळेल. मग तिकडे जाऊन ज्ञान आणि वैराग्य मिळेल. जे शाश्वत आहे ते तिकडे मिळेल. अशाश्वत आहे तिकडे काही मुलायजा नाही आहे. तिकडे जाऊन तुम्हाला काही मिळणार नाही असं होऊच शकत नाही. तुम्ही जर मागितलं मला गाडी दे, बंगला दे, माझं लग्न होऊ दे, माझ्या मुलाला मुलं होऊ दे, सर्व काही तुम्हाला मिळेल. पण जे शाश्वत आहे ते फक्त त्यांच्याकडे मिळण्याची हे आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे तर फक्त महाराजच देऊ शकतील. मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षय होणं तोच मोक्ष आहे. मग तो फक्त त्यांच्या चरणापाशी आहे.
मग ते जर शाश्वताचं दान पाहिजे तर तिकडे काही मागायचंच नसतं. आपण जाऊन फक्त शरणागती स्वीकारायची, मला फक्त तुझ्या चरणापाशी राहू दे एवढंच आपण नम्र प्रार्थना करायची. आपल्यातल्या दुर्गुणाला दूर करायचा प्रयत्न करायचा. अध्यात्म फार साधं सोपं आणि सरळ आहे, पण त्याला आपण कॉम्प्लिकेटेड करतो आणि तो हात आपल्या तोंडापर्यंत कधी येत नाही. आपल्याला वाटतं काहीतरी वेगळंच आहे अध्यात्म. आता थोड्या वेळापूर्वी आम्ही तुमच्या पुण्यामध्येच मला वाटतं धनकवडीच्या आसपास बसलो होतो. काही जण माझ्याजवळ येऊन बसले होते. ते म्हणाले तुम्ही आम्हाला दीक्षा देत नाही आहे, या ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत, इकडे या तुम्हाला आम्ही मंत्रदक्षा देतो, हे करतो, अशा सगळ्या ठिकाणी बाजार मांडलेले आहे, मग तुम्ही का देत नाही? म्हटलं मला माझ्या गुरूंची आज्ञा नाही, फक्त जे आज्ञा होते तेवढंच मी देऊ शकतो, बाकी मी देऊ शकत नाही, कारण मी गुरूंचा दासाचा दास आहे असं म्हणून मी त्यांना त्याशी सांगितलं. कारण मला इथे बाजार मांडायचा नाही, मला तळागाळात राहून, नाहीतर मला भगवे कपडे घालून रुद्राक्षाच्या माळा बनवून मलाही महाराज बनता आलं असतं, पण मला ते बनायचं नाही आहे. कारण जर मी म्हणते मी महाराजांना पाहिलेलं आहे, कोटी सूर्याचं तेज जर मी पाहिलेलं आहे, तर मी स्वतःला महाराज कदापि म्हणून घेणार नाही, हे तेवढंच सत्य आहे. मग अशा रीतीने जर तुम्ही प्रवास करत असाल तर साध्या सोप्या मार्गाने तुम्ही ईश्वराच्या जवळ जाऊ शकता. या ठिकाणी तुमच्या अंतःकरणात कसला कचरा आहे तर षड्रिपूंचा कचरा आहे. तो झाडायला तुम्ही केरसुणी कोणती वापरणार तर किती केरसुणी नामस्मरणाची वापरायची. पण आपल्याकडे 33 कोटी देव आहे, एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला राग येईल. मग त्यावेळेला ज्याच्या नामामुळे तुमची चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, अंतःकरणापासून आनंद नळी बाहेर पडतील, त्याचं नाव घ्या. मग तो शिव असेल, पार्वती असेल, स्वामी असतील, दत्त असतील, राम असेल, हनुमंत असेल, गणपती असेल, इवन तुमचे आईवडीलही असू शकतील, त्याचं नामस्मरण करा. आपण बरेच वेळेला लोक म्हणतात की आम्हाला नामस्मरणालाही वेळ मिळत नाही, संसाराच्या राड गाडग्यामध्ये आम्ही असे जुंपलेलो आहोत की आम्हाला नामस्मरणालाही वेळ मिळत नाही. किती लंगडी सबब आहे बघा. दिवसातले 24 तास त्यापैकी 8 तास आपण झोपा काढण्यात घालवतो, 5-6 तास सहजगत्या व्हॉट्सअपवर जात असतील, 3-4 तास तुम्हाला सिरियल पाहण्यात जातात, त्यासाठी आपल्याकडे मुबलक वेळ आहे. पण जी बँक बॅलन्स वाढवायची त्यासाठी दुर्दैवाने आपल्याकडे वेळ नाही आहे. तर तो वेळ काढा, पुढील आयुष्यासाठी ती तरतूद करून ठेवा. आणि सकाळी उठल्यानंतर चांगल्या रीतीने नामस्मरण करा. 5-10 मिनटं, अर्धा तास तुम्हाला ध्यानाला बसायचा प्रयत्न करा. पण तुम्ही ध्यानाला बसलं की बरेच जण म्हणतात आम्ही ध्यानाला बसलो की आमचं चित्त विचलित होतं, 100 विचार आमच्या मनाभोवती येतात. विचारांचा लगाम कोणाच्या हातात नाही, मग ते कसे कंट्रोल करायचे? तर साध्या सोप्या सरळ मार्गाने प्रथम तुम्ही स्वतःच्या शरीराला शांत बसण्याची सवय ठेवा. घरामध्ये एखाद्या ठिकाणी देवघरात बसा आणि सकाळी एक वेळ निवडा, सकाळी 5-5:30 आणि एक 15-20 मिनटं, अर्धा तास बसायची सवय करा. हळूहळू शरीराला बसण्याची सवय होईल. येणारे विचार येत आहेत जात आहेत, तुम्ही त्याला अडवायचाही प्रयत्न करू नका. एक क्षण असा येईल, येणारे विचार येत आहेत जात आहेत, पण तुम्ही त्यांना निग्लेक्ट करताय, तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवू लागले आहेत. म्हणजे तुमची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढलेली आहे. म्हणजे ही ध्यानाची पहिली पायरी झाली आहे. म्हणजे त्याच्यानंतर मग जर तुम्ही 1 तास जरी ध्यानाला बसलात तरी मला नवल वाटणार नाही, काही परमानंदाची परमसुखाची अनुभूती आहे. अशा रीतीने ध्यान करा. दिवसभर चांगलं कर्म करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. चांगलं कर्म म्हणजे काय, कोणाला फसवायचं नाही, लांडी लबाडी चोरी चपाटी काही करायचं नाही. सत्य आहे तिकडे दत्त आहे लक्षात घ्या आणि सत्याचा पाठपुरावा करा. असत्याची कास धरू नका. दुसऱ्याच्या अंतःकरणातही परमात्मा दडलेला आहे लक्षात घ्या आणि दुसऱ्याला हर्ट होईल असं काही करू नका. ज्यायोगे तुम्ही ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाल. आणि संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनटं स्वतःला द्यायची. ती 5 मिनटं आत्मपरीक्षणासाठी द्यायची. दिवसभराचा दिनक्रम नजरेसमोर आणा. दिवसभरात मी कोणाला फसवलं का, लांडी लबाडी चोरी सपाटी काही केलेलं आहे का, म्हणजे तुमचे दुर्गुण तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील, ते उडकून बाजूला काढा. सद्गुणांचा हिस्सा तुमच्या मध्ये वाढीला लागेल आणि ईश्वर तुम्हाला जवळ करतील. दुर्दैवाने आपण काय करतो, आपलं आयुष्य दुसऱ्याचे दुर्गुण शोधण्यात घालवतोय. मनुष्य जन्म तुम्हाला ईश्वराने का दिलेला आहे तर स्वतःला सुधारण्यासाठी, दुसऱ्याला सुधारण्याचा मागता तुम्ही घेऊ नका. त्यासाठी ईश्वर समर्थ आहेत.
तुम्ही किती पारायण केली हे महत्त्वाचं नाही, त्या पारायणातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंटेशन केलं ते महत्त्वाचं आहे. तुम्ही किती कोटी जप केले हेही महत्त्वाचं नाही. एखादा जप असा असतो जो हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो, तोच ईश्वराकडे काउंट केला जातो. घरामध्ये नाही तर सासूबाई बसलेली आहे देवघरात आणि सुनबाईला शिव्या देते, अशा जपाचा काही उपयोग होणार नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही चांगल्या मनाने जर तुम्ही हे कार्य केलं तर ईश्वर तुमच्यापासून दूर नाही आहे. जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर हे अनुभूती येते तर तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेल्या त्या परमात्म्याला मी पाहतोय. तुम्हाला दर्शन होणार नाही असं होऊच शकणार नाही. पण त्यासाठी काय पाहिजे तर पूर्ण शरणागत भाव, निष्पापपणा पाहिजे, पूर्ण निस्वार्थीपणा पाहिजे, कुठलीही अपेक्षा नको, निरपेक्षपणे ही साधना करा. मग ईश्वर तुमच्या जवळ आहे. त्याला काही सांगावं लागत नाही, पण तो परीक्षा मात्र घेणार. जसे तुम्ही ईश्वराच्या जवळ जाणार त्या परीक्षा घेणार, तो अधिकार त्यांचा आहे. पण परीक्षा घेतल्या म्हणून विचलित व्हायचं नाही, त्यांचे कास सोडायचे नाही, त्यांचे चरण सोडायचे नाही. ते परीक्षा अशा घेतील की असं वाटेल की तुम्हाला आपला प्राण जातोय, अक्षरशः पाण्यामध्ये बुचकळून काढतील. नाकातोंडात पाणी घेतलं आणि तुम्हाला वाटलं की आता आपण मरणार, त्याच वेळेस ते अलगद वर काढतात आणि हुश मी वाचलो म्हणेपर्यंत पुन्हा तुम्हाला बुचकळून काढतात. हे कशासाठी करतात तर तुमच्या आत्म्याच्या भोवती वेष्टलेल्या षड्रिपूंचा कचरा दूर करण्यासाठी त्यांचं कार्य चालू असतं. आणि अशा रीतीने जर तुम्ही साधना केली तर तुम्ही ईश्वरापासून दूर नाही आहात, तुम्ही ईश्वराच्या अधिकाधिक जवळ जाऊ शकाल. एक शेवटचा अनुभव सांगतो, तो माझ्या आवडीचाच आहे. कारण आपल्याला कुठेतरी अहंकार येतो जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा कुठेतरी अहंकार येतो की आपल्याला वाटतं आपण ईश्वराला कोणत्याही रूपामध्ये ओळखू शकतो. असा अहंकार माझ्या मनातही आला. मे महिन्यातला दिवस होता आणि मे महिन्यामध्ये मी भरतवन, सीतावन, हनुमानदारा या मार्गाने भर दुपारच्या उन्हामध्ये मी गिरनार पर्वताकडे चाललो होतो. उन्हामुळे कातळ तापला होता. एके ठिकाणी मी तहान लागली म्हणून एका कातळावर बसलो आहे आणि पाणी पिण्यासाठी झोळी उघडली आणि पाण्याची बाटली तुम्ही मी पाणी पिऊत होतो. त्याच वेळेला माझं लक्ष बाजूच्या विशालकाय कातळावर गेलं. तिकडे अत्यंत केयसवाणा आणि विद्रूप असा वेडा तिकडे बसलेला होता. कित्येक दिवसामध्ये त्या वेड्याने केसाला पाणी लावलेलं नव्हतं, अशा केसाच्या जटा धुळीने माखलेल्या होत्या. अंगावरच्या फाटक्या कपड्यांचा रंग ओळखता येणार नाही अशी मळ्याची पुटाच्या पुटं त्याच्या अंगावर चढलेली होती. हातापायाची वाढलेली नखं, हसला की काळे पिवळे दात दिसायचे, ओठातून लाळ गळते, नाकातून पाणी गळते. असं ते विद्रूप रूप पाहून मला त्याची एवढी शिसारी आली. म्हटलं या किळसवाण्या प्राण्यापासून आपण दूर जावं, म्हणून मी उठून उभा राहिलो. झोळी खांद्याला अडकवली. त्याबरोबर माझ्या पुढ्यातच त्यांनी 8-10 फूट अंतरावर त्या वेड्याने उडी टाकली आणि माझ्याकडे बघून नाचत हसत राहिला. मी म्हटलं या वेड्याला वळसा घालून आपण निघून जावं म्हणून मी पुढे जायचा प्रयत्न करत होतो. पण मी जसा पुढे जायचा प्रयत्न करत होतो तो वेडा तेवढंच अंतर राखून पुढे जाऊ लागला. मी जेवढा पायाचा वेग वाढवतोय तेवढाच तो सहजगत्या पुढे जाताना पाहून माझ्यातल्या अहंकाराने फणा वर काढला. हा गिरनार पर्वत मी 1.5 तासात चढतोय, हा तो अहंकार होता. मला याची विस्मृती झाली. हा मी चढत नसून महाराज मला चढवत आहेत. आणि मी विचार केला मी आत्ता याला वायू वेगाने हरवतो आणि अत्यंत वेगाने मी चालू लागलो. पण मी जेवढा वेग वाढवला तेवढं सहजगत्या त्याला पुढे जाताना पाहून मी अचंबित झालो. आतापर्यंत 300च्या वर माझ्या गिरनार वाऱ्या झालेल्या आहेत. त्याच्या जोडीला 286च्या वर माझ्या सोमनाथ वाऱ्याही झाल्यात. पण मला कधी दमल्याची जाणीव झालेली नव्हती. पण ह्या वारीला मात्र मला प्रचंड दमछाक झाल्याची जाणीव झाली. आणि मी शेवटी त्याला शरणागती स्वीकारली आणि त्याला म्हटलं बाबा रे तू मोठ्या बापाचा तू पुढे. आणि मी तिकडे खोडियार मातेची एक घुमटी आहे, त्या घुमटीच्या बाजूला असलेल्या कातावर जाऊन बसलो. तेव्हा मी प्रचंड दमलो होतो आणि मी तिकडे झोळी उघडली. झोळीतून मी पाण्याची बाटली बाहेर काढली. माझ्यापासून 8-10 पावलं अंतरावर असलेला हा वेडा 2 डेंगातच माझ्याजवळ आला. मला वाटलं त्याला तहान लागली असेल. मी माझ्या हातातली पाण्याची बाटली त्या समोर धरली. पण तिकडे दुर्लक्ष करत उघड्या झोळीतून बाहेर डोकावणारी गंगाजळाची बाटली जी मी सोमनाथून महाराजांच्या अभिषेकासाठी आणली होती, नेमकी तीच बाटली उचलून घेतली. मग माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. रागाच्या तेरमिरीत मी उठलो. ती बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो बाटली द्यायला तयार नव्हता. त्याला स्पर्श करण्याची माझी इच्छा नव्हती. एवढा तो केसवाणा प्राणी होता.
पण तो मी त्याला वारंवार सांगतोय, हे पाणी पाहिजे तर हे पाणी प्यायला घे, ते मी अभिषेकाला आणलेले माझ्या गंगाजल मला परत दे, पण तो दाद देईना. शेवटी त्याने माझा अंत पाहायला ठरवलं. त्यांनी ती बाटली डोक्यावर धरली आणि वेड्यासारखा नाचायला त्यांनी सुरुवात केली. मी बाटली खेचायचा प्रयत्न करतोय, त्याला शिवाशाप देतो, तो काही दाद देईना. शेवटी त्यांनी माझा अंतच पाहिला. त्यांनी ती बाटली उघडली, अर्ध गंगाजल प्राशन केलं आणि उरलेलं गंगाजल स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतलं आणि रिकामी गंगाजलची बाटली पायाखाली टाकली. मग मात्र माझा संयम तुटलेला आहे. मी रागाच्या तिरमिरीत झोळी उचलली आणि खांद्याला अडकवली आणि त्याच्याकडे मी अशा नजरेने पाहत होतो, जणू काय मी तुला नजरेने भस्म करीन. आणि त्याला शिवाशाप देतच मी काही अंतर पुढे गेलो असेल आणि माझ्या पाठीमागे चिरपरिचित सुगंधाच्या लहरी येऊ लागल्या, ज्या महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या. एकाएकी मी मागे वळून पाहिलं, तिकडे कुठेही चितपाखरू दिसलं नाही. संपूर्ण पठार शोधून आलो, पण कुठेही चितपाखरू दिसलं नाही. पण तिकडे रिकामी पडलेली गंगाजलची बाटली आणि आजूबाजूला दरवळणारा सुगंध ही महाराजांची अस्तित्वाची ग्वाही देत तिकडे पडलेली होती. मग मी कोणाला शिवाशाप दिले? कळत नकळत मी माझ्या गुरु दत्तात्रयांना शिवाशाप दिले का? हे कळल्यावर माझ्या हातापायातले त्राण नाहीसे झाले आणि आयुष्यात प्रथमच मी होलपटल्यासारखं गुरुशिखर गाठलं खरं, पण महाराजांच्या चरणपादुकांजवळ जाऊन बसण्याचं धारिष्ठ माझ्यामध्ये नव्हतं. एका कोपऱ्यात बसलोय आणि स्फुद्द रडतोय आणि आर्तपणे साकडं घालतोय, दयानिधे मला क्षमा करा. शेवटी मी मनाचा इया केला आणि चरण पादुकांजवळ बसलोय आणि त्यांची करुणा बघतोय. दयानिधे मला माझ्या हातून फार मोठा प्रमाद घडलेला आहे, कृपा करून मला क्षमा करा. एकाएकी त्या चरण पादुकांवर बसलेला तो वेडा मला दिसतोय आणि तो वेडा मला सांगतोय, अरे वेडा मी नाही तर वेडा तू आहेस. देवाधिकात नाही, जे कधी उमगलं नाही ते तुझ्यासारख्या मर्त्य माणसाला काय उमगणार, असे जणू भाव त्यांच्या नजरेत होते. एकाएकी त्या वेड्याने आपलं रूप पाळण्याला सुरुवात केली आणि सुंदर मदन मोहनाचं रूप असलेल्या त्या त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचं त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष दर्शन झालं. आणि लोक त्या रूपावरून आपला जीव का ओवाळून टाकतात त्याचं उत्तर मला सापडलं आणि मी तिकडे नतमस्तक झालो. वेळेअभावी माझं प्रवचन आवर्त घेतोय, कारण 11ची वेळ त्यांनी दिलेली आहे आणि नक्कीच मी पुन्हा वेळ मिळाला ते येईन. आता आमच्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही फक्त खाली बसूनच तुम्ही दत्त महाराजांची एक आरती होईल आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीताने ह्या प्रवचनाची सांगता होईल. फक्त एकच गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो, ही काळाची गरज आहे. जसं ही देशभक्ती ही सुद्धा ईश्वर भक्तीच आहे, एवढं लक्षात घ्या. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा, कारण हे जनरेशन आहे, हे पुढील भविष्य आहे आपल्या देशाचं. आता मुलं बघा, तुम्ही हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेले असतात, मोबाईलच्या खेळामध्ये मशगूल असतात, त्यांना मैदानी खेळाची माहितीच नाही राहिली, कारण त्या खेळामध्येच आहेत. ती मुलं कशी सशक्त होणार? त्यांना मैदानी खेळाची आवड येऊ द्या. त्यांच्या मनाचे श्लोक, अथर्वशीर्षक असे जे काही तुम्हाला म्हणून घेता येतील ते चांगलं आहे, त्यांच्यावर संस्काराचा बीजारोपण करा. ही भावी पिढी चांगल्या रीतीने कशी इतिहास घडवेल ते तुमच्या हातात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण त्यांना तयार करा, एवढी कळकळीची विनंती सर्वांना आहे. कारण देवभक्ती आणि देशभक्ती एका हातात हात घालून जेव्हा पुढे जातील तेव्हाच आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल. नाही तर आपल्याला या त्रैलोक्यामध्ये दुसरा कोणताही देश नाही आहे आणि भरतभूमी मी फार प्राचीन संस्कृती आपली
हिंदू संस्कृती तिचं दुसरी लोक आपलं अनुकरण करतायत आणि आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो एवढं लक्षात घ्या. तर त्यापासून स्वतःला विचलित करू नका आणि ईश्वराच्या या भूमीचं आपण चांगला आदर राखू आणि आपला सक्षम अशी भावी जनरेशन तयार करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू. यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी एक वेगळा संकल्प मनोमन करा. जय गिरनारी. आता जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण सर्वांनी आत्ता केणे सरांचं जे फार लाभदायी व्याख्यान ऐकलं आहे, पण ते फार कमी वेळात ऐकलं आहे. त्यांचं आणखीन आपल्याला उपदेश मार्गदर्शन होणारच आहे, त्याचं आपण पुन्हा केव्हा तरी करू. आता आपण दत्ताची आरती घेऊन थोडक्यात समाप्ती करूया. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अन्माना, सुरवर मुनिजन योगी समाधीन ध्याना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता, वळिता हरली भवचिंता. जय देव सभायाभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्याची कैसी न कळे ही मात, पराई परतली तेथे कैचा हेत, जन्म मरणाचा पुरला शे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता, आरती वाळिता हरली भवचिंता. जय देव दत्त एवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला, जन्म मरणांचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता, आरती वाळिता हरली भवचिंता. जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मान, मी तूपनाची झाली बोळवान, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता, आरती वाळिता हरली भवचिंता. जय देव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी ओम. आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे शिकवतात. ही दत्त महाराजांच्या आदेशानुसार परमपूज्य केने काकांनी आपणा सर्वांना दान करण्याचे आवाहन केले आहे. गिरनार येथील नियोजित गोरक्षनाथ या आणि शिवदत्त मंदिर हे जे काकांनी चौल अलिबाग येथे आहेत मंदिर, तिथे खूप वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात, यागही असतात आणि त्याप्रमाणे ही भिक्षा स्वीकारली जाते. तर ही भिक्षा कशासाठी घेतली जाते? लोक कल्याणासाठी मासिक यज्ञ केले जातात, मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केले जातात, मोफत नेत्र तपासणी व उपचार केले जातात, चष्मे वाटपही केले जातात, हृदयविकारांसाठी, स्त्रीरोग, अस्थिरोगासाठी, कॅन्सरसाठी मेडिकल कॅम्पही इथे घडला जातो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस सढळ हस्ताने मदत पोहोचवली जाते. या काकांच्या कार्यात ज्यांना खारीचा वाटा उचलायचा असेल त्यांनी पुस्तक काउंटरवर सोपारकर काका आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकतात.